नायक असलेले, आदि मध्य आणि अंत नसलेले, चतुर्दश भुवनांचा सार्वभौम असलेले लीलावतारी भगवान श्रीपाद प्रभू कृष्णा नदीत स्नान करून बाहेर येत होते. त्यांच्या दिव्य मंगल स्वरूपाच्या अकस्मात दर्शनाने आम्ही अगदी भारावून गेलो. त्यांच्या नेत्रांमधून अपार प्रेम, करुणा, वात्सल्य ओसंडून वाहत होते. ते माझ्याजवळ आले. मी भांबावून जाऊन काय करावे हे मला सुचलेच नाही. ते स्वतःच मला नमस्कार करण्यास सांगत होते. मी त्यांना चरणस्पर्श केल्यावर त्यांनी कमंडलूतील पवित्र जल माझ्या अंगावर शिंपडले. मी दिडमोड झालो. ते आपल्या मधुर वाणीने मला म्हणाले, "बेटा शंकर भट्ट, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे." त्या मधुर वाणीचे वर्णन मी शब्दात करूच शकत नाही. त्यांची वात्सल्यपूर्ण दृष्टी माझ्यावर पडली आणि मी कृतार्थ झालो. समस्त भूतलावरी आपल्या अनंत शक्तीने विराजमान असणाऱ्या श्रीपादांनी आपला वरदहस्त माझ्या शिरावर ठेवला. माझी कुंडलिनी शक्ती जागृत झाली आणि मला दिसणारी सारी सृष्टी अंतर्धान पावल्यासारखी अनुभूती आली. हजार सागर एकदम येऊन मला आलिंगन देत असल्याचा भास झाला. अनंत शक्तीचा विद्युत प्रवाह माझ्या नसानसांमधून वाहत गेल्यासारखा वाटून मोठा दाह झाला. माझे डोळे आपोआप मिटले गेले. नाडी आणि हृदयस्पंदन दोन्ही थोड्या वेळासाठी थांबले होते. माझे मन निर्विकार आणि निश्चल होऊन अनंत शून्यात हरवले. माझ्या हृदयातील चैतन्य अनंत अशा विश्व चैतन्यात विलीन झाल्यासारखे बसले. या अवस्थेत मी अत्यंत आनंदात होतो. त्याचे वर्णन शब्दाने करता येणे कठीण आहे. या अत्युच्च आनंदाच्या अवस्थेत माझ्यातून कोट्यानकोटी ब्रह्मांड, सृष्टी, स्थिती, लय पावत आहेत असे मला भासमान झाले. मी यापासून भिन्न नाही असा दृढ विश्वास वाटत होता. मीच लय झाल्यामुळे मी अव्यक्त अशा आनंदात होतो. हे सर्व मला चित्रविचित्र वाटत होते. तेवढ्यात श्रीपाद प्रभूंनी आपल्या कमंडलूतील जल मोठ्या प्रेमभावाने माझ्यावर प्रोक्षण केले आणि मी सहज स्थितीत आलो. संपूर्ण विश्वाचे आदी गुरु असणारे श्रीवल्लभ माझ्याकडे हजार मातांचे वात्सल्य डोळ्यात आणून पाहत मंद मंद स्मित करीत होते. यवनांना श्रीवल्लभाचे दर्शन. माझ्याबरोबर आलेल्या ब्राह्मणद्वयांना श्रीपाद प्रभूंबरोबर बोलणे किंवा पादस्पर्श करण्याचे धैर्य होत नव्हते. श्रीपाद स्वामी मला म्हणाले, "तुझ्याबरोबर आलेले हे दोन अपरिचित कोण आहेत?" मी म्हणालो, "प्रभू, आपल्या दिव्य चरणांचे दर्शन घेऊ इच्छिणारे हे दोन ब्राह्मण आहेत." त्यावर प्रभू म्हणाले, "हे ब्राह्मण दिसत नाहीत. गोमांस खाणारे यवन दिसतात. खरे का खोटे हे तू त्यांनाच विचार." एवढ्यात ते ब्राह्मण म्हणाले, "आम्ही ब्राह्मण नाही, यवन आहोत, यात संदेह नाही. आम्ही कुराण वाचतो." त्यांच्या या वक्तव्यावर मी स्तंभितच झालो. श्रीपाद वल्लभ नावाने माया वेशाने संचार करणाऱ्या जगतप्रभू श्री दत्तात्रय स्वामींना ओळखणे अनेक जन्माचे पुण्यफल आहे. त्या स्थिर भावात भक्तिभाव संपूर्ण रूपाने वाटणे म्हणजे महद्भाग्य आहे. गोमातेत सर्व देवता वास करतात. गायीविना घर स्मशानासारखे असते. श्रद्धेने गोसेवा करणारे मला खूप आवडतात. गायीचे दूध पुष्टीदायक आणि तुष्टीदायक असते. ब्राह्मण जन्म घेऊन गोमांस खाणारा शिक्षेस पात्र असतो. यज्ञ याग करताना शेळीचे बलिदान दिले जाते. यज्ञ पशु म्हणून शेळी अथवा इतर पशु सुद्धा त्यांच्या नीच योनीतून विमुक्त होऊन पुढे उत्तम जन्म प्राप्त करतात. यज्ञ पशुला चांगला जन्म मिळावा यासाठी यज्ञ करणारा महायोगी तपोबल आणि योगबलाने समृद्ध असावा लागतो. जर तो योगी असा समर्थ नसेल तर त्याला प्राणी हत्या केल्याचे पापच लागते. देशकालानुसार धर्म कर्म पद्धतीमध्ये थोडा थोडा बदल होत असतो. यवन असणाऱ्या तपस्वींनी गोमांस भक्षण केले तरी परमेश्वरार्पण बुद्धीने केलेले कर्म गाय आणि तिच्या संततीस उत्तम जन्मच मिळवून देते. परंतु असे न केल्यास मात्र महापाप लागते. म्हणून गोहत्या शास्त्रानुसार महापाप आहे. कौरव पांडवांच्या युद्धासाठी कोणते क्षेत्र धर्मक्षेत्र आहे याचा शोध करण्यासाठी अर्जुन व श्रीकृष्ण निघाले. त्यांना एका शेतात शेतकरी पाणी देत असलेला दिसला. पाण्याचा प्रवाह अडविण्यासाठी त्याला एका मोठ्या दगडाची आवश्यकता होती. तो अशा दगडाच्या शोधातच होता इतक्यात त्याचा मुलगा वडिलांसाठी जेवण घेऊन आला. जेवण झाल्यावर पाणी अडविण्यासाठी जेव्हा दगड मिळाला नाही, तेव्हा त्याने आपल्या मुलाचा वध केला आणि त्याचे मृत शरीर दगडाप्रमाणे पाणी अडवण्यासाठी ठेवले. त्यावेळी शेतकरी आणि त्याचा मुलगा या दोघात मारण्याची क्रिया करताना कोणताही भाव नव्हता. ते दोघे निर्विकार होते. शेत पिकवून सर्वांना आहार द्यावा एवढेच त्या शेतकऱ्यास ज्ञात होते. तोच त्याचा धर्म होता.
शेतकरी फळाची आशा न करता आपले कर्म अत्यंत श्रद्धाभावाने करीत होता. या शेताची जागा श्रीकृष्णांनी धर्मक्षेत्र म्हणून निवडली. अरे नाममात्र ब्राह्मणा, गोमांस भक्षण करणे केव्हाही बरोबर नाही. पूर्व पुण्याईने आणि पूर्व पितृदेवतांच्या प्रार्थनेने तसेच माझ्या अपार कारुण्याने तुम्हाला माझ्या दर्शनाचा लाभ झाला, हेच तुमचे महद्भाग्य समजा. तुम्ही केलेला नमस्कार मी स्वीकारित नाही. तुम्ही मला स्पर्श करू नका. माझ्या कमंडलूतील पाणी तुमच्या अंगावर घालणे शक्य नाही. तुम्ही येथून तात्काळ निघून जा. तुम्हाला अन्न वस्त्र मिळण्याची सोय केली आहे. तुम्ही यवन स्त्रीबरोबर विवाह करून यवनाप्रमाणे राहा. तुमच्या हातून मारल्या गेलेल्या गायी पुढील जन्मी तुमची संतती होऊन जन्मास येतील आणि तुमचा छळ करून तुमच्या पैशावर सुखी होतील. माझ्या दर्शनाने पुनीत झाल्यामुळे काही जन्मांनंतर तुम्ही बडे बाबा आणि अब्दुल बाबा या नावाने ओळखले जाल. महाराष्ट्रातील शिर्डी गावात श्री साईबाबा नावाचे एक महात्म्य अवतरित होतील आणि ते तुमचा उद्धार करतील. हे माझे बोल काळ्या दगडावरील रेषेप्रमाणे आहे. असे बोलून प्रभूंनी त्यांना जाण्यास सांगितले. मी आणि श्रीपाद प्रभू दोघेच होतो. तेव्हा तेथे रविदास नावाचा एक रजक आला. रविदास श्रीपाद प्रभूंना सारखा प्रणाम करीत होता, परंतु प्रभू त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होते. थोड्या वेळाने त्याच्याकडे पाहून श्रीपाद मंद हसले. याचे मला आश्चर्य वाटले. श्रीपाद वल्लभ स्वामींनी माझ्या कपाळाच्या मध्यभागी जोरात दाब दिला. तेव्हा माझ्या नेत्रचक्षूंसमोर चित्रविचित्र दृश्य दिसले. श्रीपाद स्वामींचा भक्तांवर अनुग्रह. रविदासाची नाव कृष्णा नदीतून कुरुगड्डेकडे जात होती. त्या नावेत एक वेदशास्त्र पंडित बसले होते. इतर अस्पृश्य जातीच्या लोकांचा स्पर्श होऊ नये म्हणून ते एकटेच त्या नावेत बसून जात होते. ते पंडित रविदासाला म्हणाले, मी महापंडित आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींकडे जात आहे. त्यांनी मला बोलावले आहे. तेच तुला नावेचे भाडे देतील. ते ऐकून रविदासाने होकार दिला. नाव मार्ग मार्ग आक्रमू लागली. बोलण्याच्या ओघात त्या पंडिताला कळले की रविदासाला पौराणिक ऐतिहासिक कथेची काहीच माहिती नाही. तो पंडित म्हणाला, अरे रविदासा, तुला पुराण आणि इतिहास काहीच ज्ञान नाही, म्हणजे तू 3/4 जीवन व्यर्थ घालवले. रविदास ते ऐकून निराश झाला. नाव चालवताना एकदमच पाण्याचा वेग खूप वाढला. त्या वेगाने त्या नावेस एक छिद्र पडले व त्यातून पाणी आत शिरू लागले. रविदास त्या पंडिताला म्हणाला, महाराज, आपणास पाण्यात पोहता येते का? पंडित म्हणाला, अरे मला तर पोहता येत नाही. रविदास म्हणाला, महाराज, मला पोहता येते, परंतु तुम्हाला मात्र पोहता येत नसल्याने तुमचे जीवन 100% व्यर्थ आहे. सारखे वाढत असलेले पाणी पाहून रविदासाने श्री श्रीपाद प्रभूंचे नाव घेऊन पाण्यात उडी मारण्याची तयारी केली. इतक्यात त्याला पाण्याच्या मध्यभागी एक दिव्य कांती दिसली. त्याने आदी अंत नसलेल्या श्रीपाद स्वामींच्या महिमा वर्णन करणाऱ्या अनेक लीला कथा ऐकल्या होत्या. रविदासाने त्या दिव्य कांतीस अत्यंत श्रद्धाभावाने नमस्कार केला. नावेतील पाणी सारखे वाढू लागले होते. इतक्यात एक महद आश्चर्य घडले. एक अदृश्य हात त्या नावेतील पाणी बाहेर टाकीत होता. पाणी कमी झाले आणि नाव किनाऱ्यावर पोहोचली आणि ते दोघे श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले. रविदास यापूर्वी प्रभूंच्या दर्शनास कधी आला नव्हता, परंतु आज जेव्हा त्याने स्वामींना नमस्कार केला, तेव्हा त्यांनी प्रसन्न मुद्रेने मंद हास्य केले. त्या पंडिताकडे मात्र दुर्लक्ष केले. शास्त्र चर्चा करण्यासाठी आलेल्या त्या पंडिताच्या मुखातून एक शब्दही निघेना. श्रीपाद प्रभू पंडितास म्हणाले, अरे पंडिता, तुला अहंकारामुळे योग्य काय आणि अयोग्य काय ते कळेनासे झाले आहे. तू महापंडित असून सद्गुणांचा संचय करण्याऐवजी पापांचा साठाच करून ठेवलास. आपल्या सुशील पत्नीचा छळ करून एका सुखी कुटुंबातील राणीला आपल्या पतीपासून परावृत्त केलेस. त्यामुळे ती तुला सतत शाप देते आहे. तुझी भार्या एक सद्ब्राह्मणी असून मानसिक छळाने शोभित झाली आहे. हे सर्व पापकर्म केल्यावर तू माझ्याकडे कसा आकर्षित झालास? तुझ्या पत्रिकेप्रमाणे आज तुझा मृत्यू दिन आहे. आजपासून मी तुला 3 वर्षांचे आयुष्य वाढवून देतो. तू तुझ्या गावी जाऊन दुर्वर्तन विसरून चांगले आचरण कर. तू एक पंडित आहेस यात शंकाच नाही. तुझ्या विद्वत्तेचे प्रात्यक्षिक दाखवतोस का तुला दिलेले 3 वर्षाचे आयुष्य परत करतोस? तात्काळ उत्तर दे. सर्व ज्ञान संपन्न असलेल्या श्रीपादांचे ते वक्तव्य ऐकून त्या पंडिताच्या तोंडून एक शब्दही फुटेना. जणू काही मुकाच झाला होता. त्याच्या मनात आयुष्य वाढावे अशीच इच्छा होती. श्रीपाद वल्लभ स्वामी म्हणाले, तुझ्या मनातील इच्छेनुसार मी तुला 3 वर्षाचे वाढविलेले आयुष्य देत आहे. तू रजकाच्या स्त्रीस जबरदस्तीने पळवून तिला दासी केलेस.
परंतु पुढील जन्मात ते रजक दाम्पत्य महाराजांचे सुख वैभवाचा आस्वाद घेतील. तेव्हा तू त्या रजक पत्नीचा दास होऊन त्यांची सेवा करशील. या 3 वर्षात काही सत्कर्म केल्यास अन्न वस्त्रास काही कमी पडणार नाही आणि दुष्कर्म केल्यास नाना यातना भोगाव्या लागतील. मरणापासून तुझे रक्षण करून माझ्याकडे घेऊन येणाऱ्या रविदासाला तुझे सर्व पुण्य मिळेल. त्या पुण्याच्या फलस्वरूप तो माझी सेवा करेल. तू तत्काळ या पुण्यभूमीतून निघून जा. स्वामींच्या आदेशानुसार तो पंडित तिथून निघून गेला. रविदास मात्र आश्रमात राहून स्वामींची सेवा करू लागला. तो दररोज स्वामींचे कपडे धुवून आणि आश्रमातील अंगण झाडून स्वच्छ करीत असे. पूजेसाठी फुले आणणे हे तर त्याचे आवडीचे काम होते. श्रीपाद प्रभू स्नानासाठी कृष्णा नदीवर जात असताना तो त्यांना साष्टांग नमस्कार घालीत असे आणि स्वामी त्याचा नमस्कार प्रसन्न मुद्रेने स्वीकार करीत असत. रविदासाच्या पित्याने त्यास एकदा सांगितले होते की श्रीपाद प्रभू अंतर्यामी असल्याने त्यांना केलेला एक नमस्कार स्वीकार झाल्यास तो 100 लोकांना केलेल्या नमस्काराचे फळ मिळवून देणार आहे. एकदा रविदास कृष्णा नदीच्या तीरावर उभा होता. त्यावेळी एका मोठ्या नावेत त्या गावातील राजा आपल्या लवाजम्यासह जलविहार करीत होता. रविदास त्या राजाकडे एक चित्ताने पाहत होता. तेवढ्यात श्रीपाद स्वामी नदीत स्नान आटपून बाहेर आले. रविदासाचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते. स्वामींनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमाने विचारले, काय पाहतोस रे रजका? त्यांच्या मधुर वाणीने रविदास एकदम गोंधळला व स्वतःला सावरीत त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. स्वामी म्हणाले, त्या राजाच्या वैभवाकडे पाहत होतास ना? रविदासाने होकारार्थी मान हलवली. ते पुढे म्हणाले, तुला राजा होण्याची इच्छा आहे ना? तू पुढच्या जन्मी विदुरा नगरीचा, जे सध्याचे बिदर, राजा होशील. त्यावेळी मी नरसिंह सरस्वती रूपात तुला दर्शन देईन. तो रजक म्हणाला, प्रभो, मला राजा होण्याची इच्छा आहे, परंतु आपल्या चरणांची सेवा मला सदैव मिळावी. स्वामींनी रविदासाची ही इच्छा पूर्ण केली. तो मृत्यूनंतर यवन कुलात जन्मला आणि यथाकाली तो विदुरा नगरीचा राजा झाला. राज्य वैभव उपभोगून जीवनाच्या उतार वयात त्यास श्री नरसिंह सरस्वती स्वामींचे दर्शन झाले. त्यांच्याच कृपेने त्यास पूर्वजन्माची आठवण झाली आणि तो नरसिंह सरस्वती स्वामींच्या चरणावर नतमस्तक झाला. त्याने स्वामींना आपल्या राजधानीत नेऊन मोठा सन्मान केला. खिरीने भरलेले अक्षय पात्र. आम्ही सर्वजण बसलो असताना एक तरुण ब्राह्मण तिथे आला. तो दुरून आला असल्याने त्याचे पाय धुळीने भरले होते. त्याचे नाव वल्लभेश्वर शर्मा असे होते. त्याचे गोत्र काश्यप होते आणि तो आपस्तंभ शाखेचा होता. श्रीपाद प्रभू पिठिकापुरामहून येणाऱ्या भक्तांना आपल्या आत्मीयांची सविस्तर माहिती, त्यांचे क्षेमकुशल विचारित असत. हा सर्वज्ञानी असणाऱ्या श्रीपादांचा आवडता छंद होता. वल्लभेश्वर पिठिकापुरामहून आला होता. त्याला स्वामींनी आपल्या नातलगांचे संबंधितांचे क्षेमकुशल विचारले. माध्यान्हाची वेळ झाली होती. स्वामींचे शिष्य भिक्षा घेऊन आले होते. इतक्यात काहीतरी घेण्यासाठी स्वामींनी आपला दिव्य हात वर केला आणि एक चांदीचे पात्र हातात घेतले. त्यात खीर भरलेली होती. तेथे जमलेल्या शिष्यांना खीर वाटून दिली, परंतु ते भांडे खिरीने भरलेलेच राहिले. श्रीपाद प्रभूंनी शिष्यांनी आणलेली सर्व भिक्षा नदीच्या पाण्यातील जलचरांना देण्याचा आदेश दिला. त्यानुसार रविदास सर्व भिक्षांना घेऊन कृष्णेच्या तीरावर गेला. नदीतील जीवजंतूंना सुद्धा स्वामींचा प्रसाद मिळावा हा त्यांचा संकल्प होता. श्रीपाद श्रीवल्लभ मला वल्लभेश्वराच्या जवळ बसण्यास सांगत होते, परंतु त्याच्या जवळ रविदास बसला होता. माझ्या बाजूस सुवर्णा शास्त्री नावाचा एक कानडी ब्राह्मण बसला होता. एक गरीब ब्राह्मण आपल्या मुलीचे लग्नासंबंधी प्रभूंना विचारत होता. प्रभू म्हणाले, मी असताना तुम्हाला काळजी कशाची? जे लोक पापी असतात त्यांनाच भय असते. प्रभू पुढे म्हणाले, हा वल्लभेश्वर शर्मा तुझा जावई होण्यास अगदी योग्य आहे. सुवर्णा शास्त्री त्याला पौरोहित्य शिकवित आहेत. वल्लभेश्वराकडे वळून स्वामी म्हणाले, तुझ्या मातापितरांची अशी इच्छा आहे की त्यांना पिंडदान करावे. श्रद्धाभावाने आणि मंत्रोच्चारासह केलेले पिंडदान पितरांना पोहोचते. पितृदेवतांचा शाप घेणे चांगले नसते. गरुड पुराणातील मंत्र उच्चारल्यानंतरच विवाहाच्या मंत्राचे उच्चारण करावे असे शास्त्रवचन आहे. तसेच विवाह मांगल्यासाठी हळकुंड स्वीकारावे. आज तुम्हाला मिळालेला प्रसाद अत्यंत दुर्लभ आहे. पिठिकापुरम मध्ये मल्लादी लोक व्यंकटप्पा श्रेष्ठी महाराज आणि वत्स महाराज नैवेद्यासाठी खीर घेऊन आले. तोच नैवेद्य तुम्हाला प्रसाद म्हणून दिला आहे. ब्रह्मराक्षस महापिशाच्यांच्या बाधेने पीडित असलेल्या लोकांची बाधा या प्रसादाने तत्काळ निवृत्त होते.
दारिद्र्य आणि दुःखाने पीडित असलेल्या लोकांना या प्रसादाचा स्वीकार केल्याने संपदा आणि अभिवृद्धी लाभते. हे दिव्य भाषण ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू दाटून आले. सद्गदित झालेल्या कंठाने श्री श्रीपाद स्वामी म्हणाले, या 3 वंशांशी माझा ऋणानुबंध कालातीत आहे. त्यांच्या वात्सल्य भक्तीने मी त्यांच्या अंकित होतो. मला कुठेही जेवण्यास न मिळाल्यास मी सूक्ष्म रूपाने जाऊन तेथे यथेच्छ भोजन करतो. जे कोणी माझी वात्सल्यपूर्ण भावाने सेवा करतात त्यांच्या घरासमोर मी बाल्य स्वरूपात खेळत असतो. माझ्या पावलांचा सुमधुर आवाज माझ्या भक्तांच्या हृदयात प्रतिध्वनित होतो. रात्रीच्या वेळी कुरुगड्डी गावात माझ्या संमतीशिवाय कोणी राहू शकत नाही. यक्षिणी, ब्रह्मराक्षस, महापिशाच महाआरतीच्या वेळी आक्रोश करतात. मी त्यांची त्या पिशाच्य योनीतून सुटका करून नवीन देह प्राप्त करून देतो. देवता, गंधर्व, यक्ष, अदृश्य शक्ती यासारखे उच्च पदास पोहोचलेले जीव माझ्या दर्शनास येतात. महासिद्ध, महायोगी, तपस्वी, महापुरुष माझे दर्शन, स्पर्श व संभाषणाचे भाग्य प्राप्त व्हावे अशी इच्छा मनात धरून अनेक कष्ट झेलून माझ्याकडे येतात. तुम्ही आनंदाने नामरूपाला ओलांडून पुढे जाल. ही श्रीपाद प्रभूंची अनुल्लंघनीय आज्ञा होती. आम्ही शेजारी असलेल्या गावी जाऊन पोहोचलो. त्या कन्येचा पिता स्वतःच्या घरासमोर वधूवरांना बसवून सुब्रमण्यम शास्त्रींकडून मंत्र म्हणून घेत होता. शास्त्रींना विवाह संस्काराचे मंत्र येत होते, परंतु अंतिम संस्काराच्या मंत्राची माहिती त्यांना नव्हती. श्रीपादाचे ध्यान करून सुवर्णा ब्राह्मणांच्या स्थानी बसले. त्यांच्या मुखातून आपोआप मंत्र उच्चारण होऊ लागले. याचे त्यांना स्वतःलाच आश्चर्य वाटले. याप्रमाणे सर्व मंत्रोच्चारण झाल्यावर त्या वधूवरांचा विवाह संपन्न झाला. कन्येचा पिता निर्धन व होणारा पती गरीब असल्याने त्याने मंगळसूत्राऐवजी हळकुंड दोऱ्याने बांधून वधूच्या गळ्यात घातले. विवाहासाठी आलेले ब्राह्मण विवाह संप्रदायानुसार न झाल्याने निंदा करीत लग्न मंडपातून निघून गेले. वल्लभेश्वराला आई वडील नव्हते. मुलीचे आई वडील, पुरोहित आणि मी असे 5 लोकच लग्नास उपस्थित होते. विवाहानंतर नवदाम्पत्यांसह आम्ही श्रीपाद स्वामींच्या दर्शनासाठी गेलो. श्रीपाद स्वामींनी आम्हाला आशीर्वाद देऊन आनंद व्यक्त केला आणि आम्हास त्यांच्या समवेत थोडा वेळ ध्यान धारणा करण्याची अनुज्ञा केली. मी ध्यानात बसताच माझ्या डोळ्यासमोर वल्लभेश्वराच्या भविष्यात घडणाऱ्या घटनेचे एक एक चित्र येऊ लागले. वल्लभेश्वर एक व्यापारी झाला होता. त्याने मिळणाऱ्या नफ्यातून काही भाग वेगळा ठेवून त्याचा उपयोग पुरोपुरी सहस्त्र ब्राह्मण भोजनास करण्याचा नवस केला होता. परंतु तो संकल्प पूर्ण करण्यास तो विलंब लावित होता. श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूर क्षेत्री अंतर्धान पावले. ते गुप्त रूपाने संचार करीत होते. कुरवपूर या क्षेत्री प्रभूंच्या पादुका मात्र होत्या. वल्लभेश्वराने धनसंपादन केले व ते घेऊन तो कुरवपुरी आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी येण्यास निघाला. मार्गात त्यास चार चोर यात्रिकांच्या वेशात भेटले. थोडे अंतर बरोबर चालल्यावर त्या चौघांपैकी एका चोराने वल्लभाचार्यांचा वध केला व त्यांच्या जवळील धन घेण्याचा प्रयत्न करू लागला. तितक्यात श्रीपाद प्रभू तेथे त्रिशूलधारी यतीच्या वेशात प्रकट झाले. वल्लभेश्वर चोराने मारण्यापूर्वी श्रीपाद स्वामींच्या ध्यानात मग्न होता. आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी प्रभू तात्काळ धावून आले होते. त्याने 3 चोरांना आपल्या त्रिशूलाने मारून टाकले. चौथा चोर अत्यंत केविलवाण्या स्वरात स्वामींना म्हणाला, महाराज मी चोर नाही. दयावंत प्रभूंनी त्या चौथ्या चोरास अभयदान देऊन विभूती दिली व म्हणाले, वल्लभेश्वराचे शिर आणून त्याच्या धडास जोडून ठेव. त्याप्रमाणे ठेवताच स्वामींनी त्या मृतदेहाकडे अमृत दृष्टीने पाहिले. दुसऱ्या क्षणीच वल्लभेश्वराला नवजीवन प्राप्त होऊन तो झोपेतून उठून बसल्याप्रमाणे उठून बसला. त्या चौथ्या चोराने वल्लभेश्वराला झालेला प्रकार सांगितला. त्याला झालेल्या आनंदाला सीमा नव्हती. श्रीपाद प्रभूंचे प्रत्यक्ष दर्शनाचे भाग्य न लाभल्यामुळे मात्र त्यास वाईट वाटले. वल्लभेश्वरामुळे श्रीपाद प्रभूंचे दर्शन घडल्याने तो चौथा चोर अत्यंत आनंदित होता. वल्लभेश्वर कुरुपुरला येऊन पोहोचला. त्याने 1 सहस्त्र ब्राह्मणाऐवजी 4 सहस्त्र ब्राह्मणांच्या भोजनाची आराधना केली होती. श्रीपाद स्वामींचे विराट स्वरूप. आम्ही सर्वजण डोळे झाकून ध्यानात बसलो होतो. मला वल्लभाचार्यांच्या भविष्यात घडणाऱ्या घटनेचे चित्र दिसत होते. तितक्यात डोळे उघडण्याची श्रीपाद प्रभूंनी अनुज्ञा दिली. ते म्हणाले, कोणतेही कार्य अकारण होत नाही. प्रत्येक कर्मासाठी काही ना काही कारण असतेच. सृष्टीचे विधान चित्रविचित्र आहे. निर्गुण निराकार असा मी तुमच्यासाठी साकार रूपात अवतरित झालो आहे. हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. परिमित आणि अवधूत नसलेला मी तुम्हास परिमित आणि अवधूत असल्याचा भास होतो व तसा अनुभव सुद्धा येतो. हा फार गुंतागुंतीचा विषय आहे.
सर्व शक्ती माझ्या स्वाधीन आहेत. या अनंत कोटी ब्रह्मांडात प्रत्येक अणुरेणूमध्ये मीच भरून राहिलो आहे. अणुरेणूंना एकत्र करून ठेवणारा संकल्प स्वरूप मीच आहे. या अणुअणूला वेगवेगळे करून नूतन सृष्टीची निर्मिती करण्यासाठी जी स्थिती हवी असते, त्यासाठी प्रलय काळात साधणारा असा रुद्ररूप ही मीच आहे. हे ज्ञान आणि हे अज्ञान याचा तुम्हाला बोध करून सर्व जीवांना अनेक प्रकारची माया करून त्यात सर्वांना बंदिस्त मीच करतो. जेव्हा जेव्हा भक्त आर्ततेने माझी प्रार्थना करतात व मला सहाय्यासाठी बोलवतात, तेव्हा तेव्हा मी सहस्त्र बाहूंनी त्यांचे रक्षण करतो. हे माझे अनादि तत्व ही मीच आहे. प्रत्येक जीवमात्रात व्यापून असलेला मी, तोच मी, अशा मी मध्ये असलेले शक्तिमत्व, सर्वज्ञता, सर्वांतर्यामित्व तुमच्या दृष्टीला दिसत नसल्याने तुम्ही भ्रमित होता. याचा तुम्हाला अनुभव येऊन तुम्ही मला व्यक्त रूपात पाहिले तर आश्चर्य वाटण्यासारखे काही आहे का? परब्रह्म स्वरूप असलेले श्रीपाद प्रभू या प्रकारे समजावून सांगत असताना घंटानाद ऐकू आला. सगळे आश्चर्यकारक मनस्थितीत असताना तो घंटानाद शांत झाला. श्रीपादांची मातृभावना. आम्ही सर्वजण बसलो असताना श्रीपाद प्रभू म्हणाले, श्रीपाद श्रीवल्लभाचा हा अवतार फल देणारा महान अवतार आहे. माझे नामस्मरण केल्याशिवाय कोणताच अवधूत पूर्ण सिद्धी प्राप्त करू शकत नाही. तसेच महान योगी सुद्धा सिद्धी प्राप्त करण्यासाठी माझे नामस्मरण करतात. हे वल्लभेशा, तुझे आई वडील लवकरच निवर्तले आणि तुझ्या नातेवाईकांनी तुला दुर्मार्गाला लावून तुझी सर्व संपत्ती हिरावून घेऊन तुला भिकारी केले, हे आम्हाला ज्ञात आहे. त्या नातेवाईकांची मुले सुद्धा तुझ्याशी वैरभावाने वागतात, हे आम्ही जाणतो. तुझे ते दुष्ट नातेवाईक पुढील जन्मात चोर बनले. तू धन घेऊन कुरगड्डीस येत असताना त्या चोरांनी तुझे धन लुटून तुला मारून टाकले. तू आमचे स्मरण करताच आम्ही तेथे प्रकट होऊन आमच्या त्रिशूलाने 3 चोरांचा वध केला. चौथा चोर आम्हास शरण आला, त्याचा दोषही अत्यंत कमी असल्याने त्याला आम्ही जीवनदान दिले. श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकून वल्लभाच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आले. ते पाहून श्रीपाद प्रभू म्हणाले, हे माते, प्रत्येक स्त्रीमध्ये आम्हास जन्म दिलेल्या अखंड सौभाग्यवती सुमती महाराणीच दिसते. त्या महान मातेच्या कुशीमध्ये नेहमीसाठी आम्ही बालकच असतो. तू दुःखी होऊ नकोस. मी दिलेले हळकुंड जपून ठेव. तुला या हळकुंडामुळे सदैव सौख्य लाभेल. तू अखंड सौभाग्यवती राहशील. आमचे हे वचन काळ्या दगडावरील रेषेप्रमाणे अटळ आहे. त्याला सृष्टीतील कोणतीच शक्ती बदलू शकत नाही. मला गायत्री मंत्राचा उपदेश करणारे माझे प्रथम गुरु माझे पिताच असून त्यांचे नाव चिरकाल टिकून राहील. आमच्या पुढच्या अवतारात नरसिंह नावाबरोबर सरस्वती नाव जोडून नरसिंह सरस्वती असे नाव आम्हास लाभणार आहे. आमचे आजोबा बापन्नाचार्युलू यांचे नाव सुद्धा अजरामर करण्याचा आमचा मानस आहे. नृसिंह सरस्वती अवतारात आमचे रूप आमच्या आजोबासारखेच असेल. आमचे आजोबा माझे दुसरे गुरु होते. त्यांच्याकडे वेदशास्त्राचा अभ्यास केला. तुम्ही पाहत असलेली ही घंटा एकेकाळी आमच्या आजोबांच्या घरात होती. ती माझ्या संकल्पाने अनेक प्रदेशात फिरून आली आहे. ती भूमीतील भुयारी मार्गाने सुद्धा जात असे. हे शंकर भट्टा, तू रचना करीत असलेल्या तेलुगू भाषेतील श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातील 18वा अध्याय येथे संपत आला आहे. ती घंटा पिटिकापुरम गावी येऊन पोहोचली आहे. ही घंटा अनेक आकार घेऊन अनेक आकार बदलून माझ्या संकल्पानुसार पुन्हा येथे आली आहे. आमच्या आजोबांच्या स्वतःच्या घरात माझ्या महासंस्थानाची स्थापना होईल. आमच्या प्रेमाची खूण म्हणून ही जय जय निनाद करणारी घंटा आम्ही पिठापुरमला पाठवली आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 19. श्री गुरुचरण समागम. वल्लभेश्वर शर्मा दंपती, सुबर्णा शास्त्री आणि मी असे 4घे जण श्रीपाद प्रभूंच्या लीलांचे स्मरण करीत होतो. त्याच वेळी त्यांच्या घरी एक दूरचा नातेवाईक लिंगण्णा शास्त्री आला होता. तो वेदशास्त्र पारंगत होता. लिंगण्णा शास्त्री म्हणाला, मी पित्याच्या तर्पणानिमित्त पादगया क्षेत्री पवित्र असलेल्या पिठिकापुरम क्षेत्रात आलो आहे. माझे आजोबा कर्मठ ब्राह्मण होते. ते धनवान असले तरी स्वभावाने मितव्ययी होते. ते शास्त्रात सांगितल्याप्रमाणे संकटात असलेल्या लोकांना काही उपाय सांगून त्यांना आपलेसे दान करून घेत असत. पितृदेवतांना संतुष्ट करण्यासाठी भाविक लोक 10 प्रकारचे दान यथाशक्ती देत असत. परंतु माझे आजोबा अत्यंत थोड्या पैशात सर्व विधी आटोपून स्वतःचा अधिकाधिक फायदा होईल असे पाहत. त्यांचा व्यवहार ब्राह्मण धर्माला साजेसा नव्हता. काही कालावधीनंतर वार्धक्याने त्यांचा मृत्यू झाला. माझे वडील सुद्धा माझ्या आजोबासारखेच होते.
कालांतराने त्यांचा सुद्धा मृत्यू झाला. मी मात्र शास्त्रानुसार आणि माझ्या सामर्थ्यानुसार पितृदेवतांचे श्राद्ध तर्पण आदी कर्मे करीत असे. आमच्या घरी अकारण होणाऱ्या ग्रहकलामुळे माझी मनःशांती नेहमी भंग पावत असे. परमशांत स्वभावाचे माझे आप्तमित्र आमच्या घरात पाऊल टाकताच रौद्र स्वरूप धारण करीत. याच वेळी माझी पत्नी रुसून आपल्या माहेरी गेली. माझा मुलगा, मुलगी, जावई या सर्वांनी माझा पदोपदी अपमान करून जीवन नकोसे केले होते. माझे जीवन नरकमय झाले होते. जीवनात धन असेल तरच जीवन जगण्यात आनंद वाटतो. परंतु माझ्याकडे तर धन नव्हतेच. शिवाय गृहकलह या सर्वांना कंटाळून मी आत्महत्या करण्याचा विचार केला. परंतु मरणानंतर पिशाच्य योनी प्राप्त होण्याची भीती वाटत होती. माझ्या मृत्यूनंतर माझी शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यक्रिया होणार नाही हे निश्चित होते. एके दिवशी मी गोशाळेतील सर्व साफसफाईचे काम आटपून जेवणासाठी येऊन बसलो. त्या दिवशी सुनेने विटलेले अन्न वाढून दिले. त्याला वास येत होता. त्यात थोडे किडे सुद्धा दिसले. गोशाळेतील कामाने मी अत्यंत थकून गेलो होतो आणि भुकेने डोळ्यात आसवे येत होती. माझी स्थिती फारच दयनीय झाली होती. माझे आप्त, सखे, पुत्र, कांता, कन्या हे खरेच माझे आहेत का? हा सारा मायाजाळ मायाजाळ तर नाही ना? माझ्या मनात गोंधळ उडाला होता आणि विचारशक्ती कुंठित झाली होती. इतक्यात एका अवधूताने मला दर्शन दिले. करुणेचा महाप्रवाह त्याच्या नेत्रातून ओसंडत होता. त्या करुणामूर्तीस पाहून मी लहान बालकासारखा त्याच्याकडे धावत गेलो. ही व्यक्ती माझ्या परिचयाची असल्यासारखे मला वाटले. मी त्या अवधूतांच्या दिव्य चरणांवर डोके ठेवून नतमस्तक झालो. ते दिव्य चरण मी हृदयात स्थापित केले. अवधूतांनी थाळीतील अन्नास स्पर्श करून ते शुद्ध केले. परंतु ते विटके अन्न अदृश्य होऊन त्या ठिकाणी हलवा नावाचा गोड पदार्थ आला. त्या थाळीतील थोडा हलवा अवधूतांनी खाल्ला आणि उरलेला मला प्रसाद म्हणून दिला. तो मी अत्यंत आनंदाने खाऊन तृप्तीची ढेकर दिली. त्या प्रसादाच्या सेवनाने माझ्यात नवीन शक्तीचा संचार झाल्यासारखे वाटले. अवधूतांनी नंतर मला एक पहार दिली व ईशान्य दिशेस खोदण्यास सांगितले. बराच मोठा खड्डा झाला. त्यात दोन कुत्र्याचे अस्थिपंजर देह दिसले. अवधूतांनी त्या खड्ड्यात तांदळाची पेज टाकण्यास सांगितले. त्यांच्या आदेशानुसार मी त्यात पेज टाकून तो खड्डा बुजवून टाकला. त्यावर ते अवधूत म्हणाले, तुझी पिशाच्च बाधेपासून मुक्तता झाली आणि तुझ्या घराची आता स्थलशुद्धी झाली. आता तुला सर्व गोष्टी अनुकूल होतील. पादगयेप्रमाणे महिमा असलेल्या पिठिकापुरमहून तुला बोलावणे आले आहे. तू तत्काळ प्रवासाची तयारी कर. बाकी व्यवस्था मी पाहीन. आपण पिठिकापुरम येथे भेटू. अवधूतांच्या आदेशानुसार मी पिठिकापुरमला जाण्यास निघालो. घरी कोणालाही सांगितले नाही. अगदी अंगावरील एका कपड्यानिशी निघालो. थोडे अंतर जाता सायंकाळ झाली. एका आमराईत मी प्रवेश केला. तेथील यजमान नरसिंहप्पा याने माझे यथोचित स्वागत केले. खाण्यासाठी आंबे आणि इतर गोड फळे दिली. ती खाल्ल्याने माझी भूक शांत झाली. त्या आमराईच्या यजमानाच्या विनंतीनुसार मी रात्री तेथेच मुक्काम केला. सकाळी स्नानसंध्यादी आटोपून पुढे जाण्यास निघालो तेव्हा नरसिंहप्पाने मला आंबे एका वस्त्रात बांधून दिले. अवधूतांनी सांगितल्याप्रमाणे माझी खाण्याची व राहण्याची उत्तम सोय झाली होती. त्या अवधूताच्या लीलेचे मोठे आश्चर्य वाटत होते. त्यानंतर तो नरसिंहप्पा मला म्हणाला, कालपासून माझ्या स्वप्नात एक अवधूत येत आहे. तो अवधूत मला तुझ्याकडे उद्या एक सद्ब्राह्मण येईल. त्याचे उत्तम प्रकारे स्वागत करून जाताना त्याला वस्त्रदान आणि दक्षिणा सुद्धा दे. मार्गात खाण्यासाठी त्याला तुझ्या शेतातील आंबे दे. मला पडलेले स्वप्न आज खरे झाले. तुमची सेवा करण्याची संधी मला भाग्याने मिळाली व तुमचे दर्शन झाले. मी धन्य झालो. या घडलेल्या घटनेवरून मला असे नक्की वाटते की ते अवधूत साधी सुधी व्यक्ती नसून तो कोणीतरी दिव्य महापुरुष असावा. मी पुढच्या प्रवासास निघालो. नवीन वस्त्र धारण करून वेदस्मरण करीत चालत असताना मला माझ्या देहात विद्युत प्रवाह जोरात होत असल्याचा अनुभव आला. त्या विद्युत प्रवाहाने मला एका अनामिक सुखाची अनुभूती होत होती. माझ्या सोबत एक वेद पारंगत महापंडित चालत असल्याचा मला भास झाला. तो वेदातील सावित्री मंत्राचा उच्चार करीत होता. मी सुद्धा त्यांच्या बरोबर वेद म्हणत होतो. एवढ्यात तो म्हणाला, सावित्री वर्णन मुख्य मंत्र आहे. त्रेतायुगापासून भारद्वाज ऋषींनी सावित्री काटक चयन केले. ते सुद्धा पिठिकापुरम येथेच घडले.
कधीतरी केलेले विधान आज सत्य होऊन पिटिकापुरम येथे श्री दत्तात्रय प्रभू श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात अवतरित झाले आहेत. वेद हे अपौरुषीय आणि ईश्वर निर्मित आहेत. वेद पठणाचा अधिकार ब्राह्मणांनाच आहे, परंतु वेदाध्ययन सर्व वर्णांच्या लोकांना करता येते. ब्राह्मण कृष्णाची भक्ती करीत, परंतु कृष्ण मात्र ब्राह्मणांचा सत्कार करून त्यांचे पाय धुवून ते पाणी आपल्या शिरावर प्रोक्षण करीत. तुला पिठिकापुरमहून बोलावणे आले आहे. तू किती भाग्यवान आहेस. तेव्हा मी म्हणालो, अहो महाराज, श्रीवल्लभ कोण आहेत? त्यांचा महिमा मला वर्णन करून सांगाल काय? अरे बाबा, श्रीपादांचे दर्शन सर्व पापांचे क्षालन करणारे असते. ते साक्षात दत्तात्रय प्रभू आहेत. त्यांची जन्मभूमी पिठिकापुरम येथील क्षेत्र आहे. पूर्वयुगात ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी आली, त्या त्यावेळी परमेश्वरांनी पृथ्वीवर मानवी अवतार घेऊन सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचे हनन केले. त्या काळी विष्णुदत्त आणि सुशीला हे एक पुण्यवान दंपती राहत होते. सुशीला एक साध्वी स्त्री असून आपल्या पातिव्रत्याने आणि साधना सामर्थ्याने ती सती अनुसूये समान होती. विष्णुदत्त एक अत्यंत विद्वान, आचार संपन्न, सच्छील ब्राह्मण होता. त्याने आपल्या साधनेने आणि विद्वत्तेने अत्रि ऋषीप्रमाणे स्थान प्राप्त केले होते. या उभय दाम्पत्यांनी सती अनुसूया आणि अत्रि मुनी बरोबर तादात्म्य स्थिती प्राप्त करून घेतली होती. ही स्थिती निराकार असून नेत्रांना अगोचर असते. त्याचे वर्णन शब्दांनी करता येत नाही. या स्थितीचा अनुभव मात्र घेता येतो. विष्णुदत्त आणि सुशीला पुढील जन्मात सुमती राणी आणि अप्पलराज शर्मा या रूपात जन्मास आले. त्यांनी केलेल्या तपाचे फळस्वरूपच त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने एका दिव्य पुत्राचा जन्म झाला. अप्पलराज हे भारद्वाज गोत्राचे आपस्तंभ शाखेचे कृष्ण यजुर्वेदी ब्राह्मण होते. पूर्व युगात लाभाद्र नावाचे एक वैश्य मुनी होते. ते श्री मातेच्या वासवी कन्यका अवतारात तिचे पिता भास्कराचार्यलू होते. श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारात सुमती महाराणीचे पिता होते. तू पिठिकापुरमला त्या महान पुरुषांचे दर्शन घेऊ शकशील. तुझे उत्तम आदरातिथ्य करून दक्षिणा वस्त्रदान दिलेला शेतकरी पूर्वजन्मात पिठिकापुरम मधील व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि त्यांचे वडील सुबर्रामय्या श्रेष्ठी त्यांच्या घरी सेवक होता. परमपवित्र अशा सुब्बरामय्या श्रेष्ठींच्या घरी सेवा करण्याने आणि ते पवित्र अन्न ग्रहण केल्याचे फलस्वरूप तो एक वतनदार होऊन सर्व सुखांचा लाभ घेत होता. पिठिकापुरम मधील व्यंकटप्पय्या श्रेष्ठी, नरसिंह वर्मा हे दोघे श्रीपाद प्रभूंना अत्यंत प्रिय होते. त्यांना श्रीपाद प्रभूंच्या वात्सल्य भक्तीचा लाभ झाला होता. कर्मबंधन हे सर्व बंधनात अत्यंत क्लिष्ट बंधन आहे. यज्ञ करताना चुकून जरी पवमान घट फुटला तर यज्ञ करणारा ब्राह्मण शिर फुटून तात्काळ मृत्युमुखी पडतो असे शास्त्रवचन आहे. परंतु सध्याच्या काळात पवमान घट फुटला तरी यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणास काही होत नाही. याचे कारण काय? असा प्रश्न श्रीपाद प्रभूंना शिष्यांनी विचारला. तसेच वेदशास्त्रात सांगितलेल्या यज्ञफलस्वरूप शुभ घटना घडतात, परंतु अशुभ घटना मात्र घडत नाहीत. याचे कारण काय? श्रीपाद प्रभू म्हणाले, पुत्रा, सध्याच्या काळात यज्ञ संपन्न करताना विद्युत पदार्थ तितकेच प्राणघातक नसतात. यज्ञ करणारे पुरोहित उत्तम साधक असावे लागतात. त्यांच्या जवळ योगाग्नी भरपूर प्रमाणात असावा लागतो. त्या अग्नीने पवमान घटातील विद्युत जळू शकते. महायोगी असणाऱ्या पुरोहिताने शास्त्र विधीपूर्वक यज्ञ केल्यास त्याचे चांगले फळ मिळून विश्वाचे कल्याण होते. परंतु असे न घडल्यास यज्ञाची प्रक्रिया घडते, परंतु वेदशास्त्रोक्त फळ मात्र मिळत नाही. यज्ञादी कर्मात देण्यात येणारी दक्षिणा रुपये 16, 116, 1116 अशा संख्येतच दिली जाते. यात सुद्धा रहस्य दडलेले आहे. गोत्र हे पितृसंबंधित असते. हे सृष्टीच्या अंतापर्यंत बदलत नाही. धर्म हा 7 पुरुषांमध्येच फिरत असतो. सपिंड हे मातेशी संबंधित असते. विवाहयोग्य मुलगा आणि धन ही 2 उत्तम कर्माची फळे आहेत. स्त्री ही अग्नी स्वरूप असते. ती प्रकृतीत आवश्यकच असते. श्रीपाद श्रीवल्लभ अद्वैत मताचे पुरस्कर्ते होते. ते आदि शंकराचार्याप्रमाणे पक्षपात रहित होते. गुणभेद नसणाऱ्यांना श्रीपादांना कुळभेद मुळीच नव्हता. आदि शंकराचार्यांनी आपली हेमविद्या सत्वगुणी ब्राह्मणाला न देता रजगुणी असलेल्या गौड कुलातील लोकांना दिली. शंकराचार्यांना वाटले, हेमविद्या जर ब्राह्मणांना दिली तर ते धनाच्या मोहाने त्यांच्या इष्टधर्माचे पालन करणार नाहीत. शंकराचार्यांप्रमाणेच
श्रीपाद प्रभूंनी जाती, वर्ण, मत, वय यांचा भेदभाव न करता प्रत्येकाच्या योग्यतेनुसार अनुग्रह दिला. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आणि मन, बुद्धी, अहंकार ही अष्टधा प्रकृती जड स्वरूप आहे. एक हे चित्र प्रकृतीचे प्रतीक आहे. 2 पासून 10 पर्यंत असलेल्या 8 संख्या जड प्रकृतीच्या द्योतक आहेत. 0 हे ब्रह्मतत्वाचे दिग्दर्शक आहेत. 9 या संख्येत पूर्ण पृथ्वीच्या कार्याकल्पाचे रहस्य दडलेले आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हसून म्हणत, "दो चौपाती देव लक्ष्मी" आणि 2 पोळ्यांसाठी भिक्षा मागत असत. हे 2, 4, 9, 8 या संख्येचे प्रतीक आहे. स्वामींच्या बोलण्यात नाना अर्थ दिसून येत. सृष्टीतील सर्व द्वंद्वाचे 2 हे प्रतीक आहे. देहाचे स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण अशी 4 प्रतीके आहेत. ब्रह्मतत्व हे कधीच बदलत नाही. ते 9 या संख्येचे द्योतक आहे. महामाया 8 या संख्येने दर्शवली जाते. श्रीपाद श्रीवल्लभ अर्धनारी नटेश्वर आहेत. श्रीपाद श्रीवल्लभांचे विराट रूप. मी बृहतशिला नगरातील पेनुगोंडा नावाचा रहिवासी आहे. माझे नाव गणपती शास्त्री असून मी वेदाध्ययन करण्यासाठी वायसपूर म्हणजे काकीनाडा गावात आलो. गुरूंची सेवा करीत मी वेदाध्ययन करीत असे. माझ्या गुरुदेवांच्या घराजवळच त्यांची शेती होती. गाई वासरे होती. मी गाई वासरांना चरण्यासाठी रानात घेऊन जात असे. तसेच त्यांचे दूध काढून त्यांचे वाटप करण्याचे काम सुद्धा आनंदाने करीत असे. एके दिवशी मी गायींना घेऊन गेलो असताना मला 10 वर्षांचे एक अत्यंत तेजस्वी बालक दिसला. तो आमच्या शेतात आला. त्याच्या गळ्यातील जानवे पाहून तो ब्राह्मणच असावा असा दृढ विश्वास वाटला. मी त्याला विचारले, "तुझ्या गळ्यात जानवे दिसते, तू कोण आहेस?" त्यावर तो बालक म्हणाला, मीच आहे. सृष्टीतील सारी तत्वे माझ्यातच सामावलेली आहेत. सर्वांना आधारभूत असणारा तो मीच आहे. माझ्यातील ब्राह्मणांची लक्षणे पाहून मला ब्राह्मण समजलास ही काही चूक नाही. परंतु तेच काही सर्व सत्य नाही. माझ्यातील क्षत्रियांची लक्षणे पाहून मला कोणी क्षत्रिय समजल्यास ते खोटे नाही. परंतु ते सुद्धा पूर्ण सत्य नाही. माझ्यातील वैश्य लक्षणे पाहून जर कोणी मला वैश्य समजल्यास ते असत्य नाही, परंतु ते पूर्ण सत्य नाही. माझ्यातील शूद्राची लक्षणे पाहून कोणी मला शूद्र समजल्यास ते खोटे नाही, परंतु ते पूर्ण सत्य नाही. तू मला चांडाळ समजलास तरी ते अयोग्य नाही, परंतु तेही संपूर्ण सत्य नाही. मी सर्व सीमांच्या पलीकडे आहे, अतीत आहे. सत्य किंवा असत्य असणाऱ्या प्रत्येक विषयापासून मी अतीत आहे, परंतु त्यांचा आधारभूत सुद्धा आहे. मी परमसत्य आहे. ते अवधूतांना ज्ञात आहे. माझा धर्म हा परमधर्म आहे. तो सर्व धर्मांच्या अतीत आहे आणि त्याचा आधार सुद्धा आहे. हेच माझे परमप्रिय तत्व आहे. सृष्टीतील जीवात असणाऱ्या प्रेमतत्वापेक्षा हे सुमधुर आहे. एवढेच नव्हे तर ते सर्वांचा आधार आहे. तू आणि मी पुरुष असलो तरी स्त्रियांप्रमाणे वर्तन करतो. स्त्री असली तरी ती पुरुषांप्रमाणे वर्तन करते. अर्धनारी नटेश्वर या 2 रूपांनी एकत्रित असलेला मी मन वाचेस अगोचर असून दिव्यानंद तत्व मीच आहे. इतक्या विलक्षण अशा रूपाने युक्त असलेल्या मला तू कसा ओळखशील? त्या गुराख्याने असे सांगताच माझ्या अंगात कापरे भरले. माझ्या मनस्थितीची कल्पना येऊन तो दिव्य गुराखी म्हणाला, "आत्ताच मी शनिदेवाशी बोललो. मी या गणपती शास्त्रीस चित्रविचित्र बंधनाने बांधून त्यास त्रास दिला. त्यावेळी तो मला बंधनातून मुक्त करण्यासाठी विनवू लागला. त्यावर मी म्हणालो, मी याचे कर्मफळ गायीच्या दुधाच्या रूपात ग्रहण केले. तू अशा बंधनात पडू नकोस." ते ऐकून माझ्या अंगात कापरे भरले. माझ्या पत्रिकेत या काळात माझी दयनीय स्थिती दाखवली होती. मी काही बोलण्याच्या स्थितीत नसताना तो गुराखी एका गायीजवळ जाऊन म्हणाला, "हे गायत्री, मला खूप भूक लागली आहे. दूध देशील का?" त्या गोमातेने होकारार्थी मान हलवली आणि तिच्या स्तनातून उष्ण धारा वाहू लागल्या. त्या गुराख्याने पोटभर दूध पिले आणि आश्चर्याची गोष्ट अशी की ती गाय वांझ होती, तरी तिने त्या गुराख्यास दूध दिले. तो गुराखी तृप्त होऊन एका आंब्याच्या झाडाखाली बसला. मी त्याच्याकडे पुन्हा एकदा पाहिले. त्या गुराख्याबरोबर एक 10 वर्षाची शेतकऱ्याची कन्या होती. दिसायला दोघे सुंदर होते. त्यांचे विनोदी संभाषण सारखे ऐकावेसे वाटे. त्यांचे बोलताना होणारे हावभाव नयनरम्य होते. तेवढ्यात व्यंकटप्पय्या श्रेष्ठी त्यांच्या घोडागाडीतून उतरले. त्यांच्याबरोबर एक 10 वर्षाचा तेजस्वी बालक होता. तो श्रीपाद श्रीवल्लभ असल्याचे मला नंतर समजले. माझ्या गुरुदेवांना ही भूमी व्यंकटप्पय्या श्रेष्ठींच्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांनी दान दिली होती.
त्या भूमीस लागूनच त्यांचे एक विस्तीर्ण शेत होते. त्या शेताची पाहणी करण्या श्रेष्ठी पिठिकापुरमहून वायसपूर या ग्रामात येत असत. श्रेष्ठींना त्या गुराखाबरोबर असलेल्या शेतकऱ्याच्या कन्येस पाहून आश्चर्य वाटले. त्या गुराखाने आणि त्यांच्याबरोबर असलेल्या कन्येने श्रीपादांना नमस्कार केला. त्यावेळी श्रीपाद म्हणाले, आजोबा, तुम्हास एवढे आश्चर्य का वाटले? आजोबा म्हणाले, त्या दोघांकडे बघ, किती मनोहारी दृश्य आहे. बघणारा आणि जे बघायचे ते दृश्य दोन्ही एकच आहेत. यातील वेदांत विषय मला कळला नाही. तेव्हा श्रीपाद म्हणाले, यात वेदांत काय आहे? श्री हरी सुद्धा अपरिमित निर्गुण निराकार असून सुद्धा आपल्या मायागतीस पाहून आश्चर्यचकित होतात. ही सृष्टी नवरसाने भरलेली आहे. आश्चर्यपूर्ण दृश्यांची कल्पना करणे हा सुद्धा सृष्टीचाच एक नियम आहे. ज्या ठिकाणी द्वैत दिसते तेथे वास्तविकतः अद्वैत असते. हे द्वैत खरे का अद्वैत खरे, ते विचार करून सांगावयास हवे. त्या गुराखल्या आणि त्या शेतकऱ्याच्या मुलीला ही सर्व श्रीपाद प्रभूंचीच माया तर नसेल ना, अशी शंका आली. श्रेष्ठींच्या हनवटीला हलकासा स्पर्श करून श्रीपाद म्हणाले, आजोबा, तुम्हाला शंका कशाची येते आहे? जोपर्यंत तुमच्या घरातील लोक मला विसरणार नाही तोपर्यंत माझा सर्व शक्ती सहित अदृश्य रूपाने तुमच्या घरी वास राहील. तुमच्या घरी माझ्या पावलांचे आवाज प्रत्येक साधकाला नेहमी ऐकू येतील. अनघादेवी बरोबर असलेले दत्त स्वरूप अर्धनारी नटेश्वर रूपात आहे, परंतु ते आपणास दिसत नाही. तेच तुम्हात श्रीपाद श्रीवल्लभ रूपात समक्ष दिसतात. मी सुमती मातेचा प्रथम पुत्र आहे. माझ्या मातेला निक्षून सांगितले होते की माझा विवाह करू नका. तसा प्रयत्न केल्यास मी घर सोडून जाईन. श्रेष्ठी राजऋषी असल्याने त्यांनी मला निष्कलंक भक्तिपाशात बांधून ठेवले आहे. म्हणून मी अनघा समवेत असलेल्या अनघ स्वरूपात तुम्हाला दर्शन देत आहे. श्रीपादांच्या सानिध्यात कारणाशिवाय कोणतेच कार्य होत नाही. सृष्टीचे नियम चित्र विचित्र आहेत. कर्म आणि कर्मांची फळे यांची संभावना देश कालपरत्वे ठरत असते. सर्व भक्तगणांना माझ्या आचरणाने, माझ्या लीलेने, माझ्या महिम्याने ज्ञानभूत करणे हा सुद्धा माझ्या अवतार कार्याचाच एक भाग आहे. श्रीपाद प्रभू आमच्या बरोबर असे बोलत असताना त्यांची कांती आमच्या समक्षच एका अनामिक तेजाने झळकू लागली. ते नंतर आंब्याच्या झाडाकडे वळले. ते त्या झाडाकडे पाहत असतानाच त्या शेतकऱ्याची मुलीची आणि गुराखी मुलाची कांती दैदिप्यमान होऊन ते श्रीपाद प्रभूंच्या रूपात विलीन झाले. वसंत ऋतू नसतानाही कोकिळा आंब्याच्या झाडावर बसून मधुर स्वराने गाऊ लागली. त्या झाडाला एकच एक फळ लागले होते. ते फळ श्रीपाद प्रभूंनी तोडले. ते कच्चे फळ स्वामींच्या हस्तस्पर्शाने तत्काळ पिकून मधुर रसभरीत झाले. ज्याप्रमाणे एक माता आपल्या शिशूस मोठ्या प्रेमभराने गोड पदार्थ भरविते, जेवणातील प्रत्येक पदार्थ शिशूने खावा म्हणून त्यास गाणे गाऊन गोष्टी सांगून भरविते, तितक्याच प्रेमाने श्रीपाद प्रभूंनी तो गोड आंबा श्रेष्ठींना खाऊ घातला. स्वामींच्या प्रेमपूर्ण स्पर्शाने सृष्टींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. श्रीपाद स्वामींचे आपल्या भक्तावरील प्रेम सहस्त्र मातांच्या प्रेमापेक्षा श्रेष्ठ होते. त्यांच्या दिव्य नेत्रांमधून कारुण्य, प्रेम यांचा वर्षाव होत असताना ते साक्षात स्त्री शक्ती स्वरूपिणी अशा अनघा मातेसारखे वाटत होते. श्रीपाद प्रभूंनी तोडलेला आंबा त्यांच्या समोर एका आज्ञाकारी सेवकासारखा दिसत होता. श्रीपादांच्या उंजळीतून थोडा वर उडाला त्यावेळी त्यांची दिव्य कांतीच वर उडाल्याप्रमाणे वाटत होती. यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले, बी अगोदर असते का झाड अगोदर येते असा निष्कारण वितंडवाद करीत लोक बसतात. या दोघांच्याही अगोदर एक शक्ती असते आणि ती शक्ती म्हणजे ईश्वर. त्याच्या संकल्पानुसार बी पासून झाड किंवा झाडापासून बी निर्माण होते. त्याच्या अमोघ अशा संकल्पाची कल्पना कोणीच करू शकत नाही. मालिन्याने उदासीन झालेल्या जीवास परमात्मा आपल्याकडे बोलावित असतो. मालिन्य रहित जीव त्या ईश्वरी शक्तीस थांबवून ठेवतो. परमात्म्यात विलीन झालेला जीवात्मा सुपीक जमिनीत पेरलेल्या बी प्रमाणे असतो. अशा जीवात्म्याला सृष्टीचक्रात येण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. परमेश्वराच्या इच्छेनुसार त्याला शरण आलेले जीव कारणदेह घेऊन पुनर्जन्म घेतात व दैवी कार्य संपन्न करतात. हे कार्य झाल्यावर ते पुनरपी परमात्मा स्वरूपात विलीन होतात. असे हे जीव परमात्म्याच्या अत्यंत समीप राहून अत्युच्च आनंदाचा लाभ घेतात. जीवात्मा आणि परमात्मा या भेदभाव करणारे जीव सुद्धा कारणदेह प्राप्त करून दैवी कार्य संपन्न करतात, परंतु त्यांच्या स्थितीत बदल होत नाही. द्वैत, विशिष्ट अद्वैत किंवा अद्वैत स्थिती मानणाऱ्या लोकांची एखादी मनोकामना पूर्ण होते.
त्यामुळे सर्वसामान्य लोकांना द्वैत श्रेष्ठ का विशिष्ट अद्वैत श्रेष्ठ का अद्वैत श्रेष्ठ असा संभ्रम पडतो. सृष्टी, स्थिती आणि लय या क्रिया प्रतिक्षणी घडतच असतात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिघे आपापल्या कल्पांतात अव्यक्त रूपात असतात. ते परमेश्वराच्या महासंकल्पास अनुसरून व्यक्त साकार रूपात येऊन नवीन स्वरूपात निर्माण केलेल्या ब्रह्मांडात सृष्टीची उत्पत्ती करतात. जीवांना आपापल्या संस्कार आणि योग्यतेनुसार विश्वपालनाच्या कार्यात हातभार लावावा लागतो. या कार्यात त्यांना दैवी शक्तींची मदत होत असते. या दैवी शक्तींना विरोध करणाऱ्या अनेक राक्षसी शक्ती सुद्धा असतात. यवन लोक सगुण रूपात असलेल्या निराकार देवाला अल्लाह असे संबोधतात, तर ईसाई लोक त्यालाच येशू असे म्हणतात. संबोधन कोणत्याही नावाने केले तरी सर्वांमध्ये एकच आदरणीय, प्रेमळ, करुणायुक्त असे दिव्य चैतन्य प्रवाहित होत असते. सर्व धर्मात, सर्व मतात, सर्व सिद्धांतात स्वयंप्रकाशाने चमकणारे मूळ तत्व मीच आहे. प्रत्येक जीवाच्या इच्छा आकांक्षा यांना अनुसरून त्या मार्गाने त्या स्थितीला अनुसरून चालवणारा मीच आहे. मी सर्व तंत्रांमध्ये स्वतंत्र असल्याने मला साध्य अथवा असाध्य असे कोणतेच विधान नाही. सर्व देवदेवतांच्या स्वरूपात अंतर्हित जाज्वल्याने प्रकाशित होणारा मीच आहे. त्यामुळे त्या स्वरूपाद्वारे पूजा स्तोत्र या सर्व उपचारांचा स्वीकार करणारा मीच आहे. सर्वांना बोध करणारा मीच आहे. कलिपुरुष अंतर्धान पावल्यानंतर सर्व मतातील स्तार असलेला सनातन धर्म म्हणजे माझेच स्वरूप आहे असे ज्ञान उदय असेल. त्यावेळी साधक बहिर्मुखाने किंवा अंतर्मुखाने माझे सदैव दर्शन घेतील. त्यांच्याशी प्रेमळपणाने संवाद साधणारा मीच आहे. वेदांतात सुद्धा प्रथम सत्य, नंतर ज्ञान आणि त्यानंतर ब्रह्म असे वर्णन आहे. मीच तिन्ही सत्य, ज्ञान आणि ब्रह्म स्वरूप आहे. नास्तिकांना देव नाही असे सांगणारा मीच आहे. आस्तिकांना देव आहे याची साक्ष मीच देतो. समस्त गुरुस्वरूप माझेच आहे. सत्यलोक, सत्यनाम, गोलोक, महाशून्यातील समस्त साधना स्थितीत स्वयंप्रकाशित प्रकाशमान असा मीच आहे. जो साधक माझी निर्मल भक्तिभावाने आराधना करतो, जीवनाचा सारा भार माझ्यावर सोपवून मला अनन्य भावाने शरण येतो, त्याचा योगक्षेम मी नेहमीच चालवतो. मी श्रीपाद आहे, मी श्रीवल्लभ आहे. आजोबा, तेव्हाचा अति प्राचीन असा योगी अत्री अनुसूया नंदन आज श्रीपाद श्रीवल्लभ आहे. भारद्वाज मुनींना दिलेल्या वचनानुसार मी पिठिकापुरम या क्षेत्री अवतार घेतला आहे. श्री व्यंकटप्पय्या श्रेष्ठे यांच्या नेत्रातून आनंदाश्रूंचा पूर ओसंडून वाहू लागला. त्यांनी श्रीपाद प्रभूंना गाढ आलिंगन दिले. त्यांना झालेल्या आत्मानुभूतीचे वर्णन शब्दांकित करणे केवळ शक्य आहे. थोडा वेळ थांबल्यानंतर ते सहज स्थितीत आले आणि श्रीपादांना म्हणाले, अरे बाळा श्रीपादा, आमच्या वंशावर तुझी अशीच सदैव कृपा असू दे. आमच्या सर्व गोत्रजांवर तुझा अनुग्रह असू दे. आमच्या आर्य वैश्य कुळावर तुझी छत्रछाया सर्वदा असू दे. त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, तथास्तु. ब्राह्मणाला एक वर मागण्याचा अधिकार आहे. क्षत्रियांना 2 वर मागण्याचा, वैश्यांना 3 वर मागण्याचा, तर शूद्रांना 4 वर मागण्याचा अधिकार आहे. 33 कोटी देवांच्या साक्षीने मी वरदान करीत आहे. बापन्नाचार्य योलूंच्या घरात ज्या ठिकाणी माझा जन्म झाला त्या स्थानी श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान उभारले जाईल. हे महासंस्थान तुमच्या घरापासून 33 पावलाच्या अंतरावर असेल. तसेच ते श्री बापन्नाचार्य योलूंच्या व श्री नरसिंह वर्मा यांच्या घरापासून सुद्धा 33 पावलांच्याच अंतरावर असेल. तुमच्या वंशातील 33व्या पिढीतील व्यक्तीस निमित्त मात्र करून माझ्या संस्थानाची निर्मिती करून सर्व व्यवस्था मीच पाहणार आहे. तुमच्या वंशातील मार्कंडेय नावाच्या महापुरुषास या संबंधी मी आदेश देणार आहे. तो असा, त्याने गुरुवारी माध्यान्हकाळी कोणत्याही एका रूपात येऊन मला नैवेद्यासाठी केलेल्या पदार्थांचा गोड भाग स्वीकारावा. यामुळे मार्कंडेय गोत्रात जन्मलेल्या सर्वांवर माझा सदोदित अभय हस्त राहील. त्यांची सदैव उन्नती होत राहील. तू इच्छिल्याप्रमाणे आर्यवंशावर सर्वदा माझी कृपा दृष्टी राहील. आर्यवंशीयांना राज्याधिकार मिळतील. भविष्यात आर्यवंशी भारताचा राजा होईल आणि विधिलिखितानुसार तो पिठिकापुरमला येईल. त्याला माझा अनुग्रह प्राप्त होईल. नेपाळ राज्यातून असंख्य भक्तगण पिठिकापुरमला माझ्या दर्शनासाठी येतील. हे माझं वक्तव्य काळ्या दगडावरील रेघेप्रमाणे आहे. सृष्टीतील कोणताही प्राणी त्याला असत्य ठरवू शकणार नाही. आजोबा, कालांतराने माझ्या या जन्मभूमीवर बरीच परिवर्तने घडतील. या स्थानाच्या नूतनीकरणात भूमीतून मृण्मय पात्र मिळेल. पिठिकापुरम या क्षेत्री निर्माण होणाऱ्या महासंस्थानाच्या देवकार्याला धनसेवा करण्याचे भाग्य
केवळ पूर्व सुकृतानेच लाभते. आर्यवंश कुलातील एखाद्या भाग्यवान व्यक्तीलाच धनसहाय्य करण्याचे महाभाग्य लाभणार आहे. त्याच्याकडून हे देवकार्य घडून येणार आहे. अविश्वासू अहंकारी लोक प्रत्येक वेळी तुला मदत मागून तुला महत्व देतील. माझे चरित्र पारायण करणाऱ्यांना अभिष्ट सिद्धी प्राप्त होतील. पिठिकापुरम या क्षेत्रातील माझ्या संस्थानाशी संबंधित कोणत्याही सत्कार्यात सहभागी होणाऱ्या भक्तांना मी सर्व बंधनातून मुक्त करेन. पिठिकापुरम क्षेत्री माझ्या चित्रा या जन्म नक्षत्रावर जो श्रद्धेने माझी अर्चना करेल त्याला मी ऋणबंधनातून मुक्त करेन. कुमारिकांना सुयोग्य वर मिळून त्याचे विवाह संपन्न होतील असा माझा आशीर्वाद आहे. भूत प्रेत पिशाच्यादी अदृश्य शक्तीपासून झालेल्या व्यथा मी दूर करेन. श्रावण शुद्ध पौर्णिमेस माझी बहीण वासवी कन्यका हिने मला राखी बांधली. तो पुण्य दिवस आहे. या दिवशी पिठिकापुरम क्षेत्रात माझ्या सानिध्यात जो साधक येईल त्याच्या भाग्यात चित्रगुप्ताकडून महापुण्य लिहिले जाईल. या सर्वांना मी स्वतः प्रमाण आहे. माझ्या लीला स्वयं प्रमाण आहे. सूर्याने सूर्याची साक्ष कशी द्यावी? श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्याने तुमच्या दर्शनासाठी कुरगड्डीला निघालो. श्रीपादांनी आम्हाला पुन्हा एकदा आशीर्वाद दिला आणि सुहास्य वदनाने ते म्हणाले, आ हा हा हा, काय ही चर्चा रंगली आहे. श्रीपाद श्रीवल्लभ संस्थानाचे वर्णन करण्यात खूप वेळ गेला. मल्हादी यांचे ऋण, व्यंकटप्पय्या यांचे ऋण, श्रेष्ठी यांचे ऋण, तसेच वत्सबाई यांचे ऋण कधीच फेडता येणार नाही असे सांगून स्वामींनी मौन मुद्रा धारण केली. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. फार सुंदर रीतीने आज आपण कुरवपुरामध्ये प्रवेश केलेला आहे. जसं जसं श्रीपाद चरित्र पुढे पुढे जात आहे तर त्याचप्रमाणे आपणही त्याच प्रवासामध्ये आहोत. म्हणजे शंकर भट्ट म्हणजे आपणच आहोत आणि ते जसे जसे पुढे जात आहेत तसं तसं आपणही जातोय. आणि आज खऱ्या अर्थाने आपण सर्वच जण कुरवपुरामध्ये पोहोचलो आणि त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचं साक्षात दर्शन आज आपल्याला या श्रीपाद चरित्राच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे. फार सुंदर वर्णन महाराजांचं केलेलं आहे की त्यांचं ते दिव्य मंगल दृष्टी किंवा ती त्यांची नजर, त्यांचा तो देह. तर कुरवपूरला जे कोणी गेलेले असतील त्यांना एक गोष्ट माहिती आहे की कुरवपूरला महाराज रोजच्या रोज आंघोळ केल्यानंतर त्या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये एक मोठा दगड आहे, भरपूर मोठे दगड आहेत. तर एकाच दगडावर रोज सूर्यनमस्कार घालेत आणि तिथूनच शेजारी असलेला पंचदेव पहाड या ठिकाणी महाराज ध्यानस्थ बसत. आजही जर तुम्ही कुरवपूरला जर गेलात तर त्या दगडावरती आजही महाराजांची छाया स्वरूपात असलेली मूर्ती तुम्हाला दिसेल. मी ग्रुपवर त्याचे फोटो टाकेल. जेव्हा आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो त्यावेळेला ते फोटो काढलेले आहेत. तर आजही महाराजांचं जे पाय आहे किंवा त्यांचं जे चरण आहे त्याची उमटलेली मुद्रा त्या तिथल्या दगडावरती आहे आणि तीही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि कृष्णा नदीचा तो जे ते पात्र आहे जवळपास 3 ते 3.5 किलोमीटरचं ते कुरवपूरचं इथलं पात्र आहे आणि त्या पात्रामध्येच महाराजांच्या पादुका त्या ठिकाणी स्थापन झालेल्या आहेत. परमभक्त श्री दत्तभक्त असलेले श्री टेंबे स्वामी महाराज यांची त्या ठिकाणी गुहा आहे की ज्या ठिकाणी त्यांनी चातुर्मासाचं ध्यान किंवा व्रत केलेलं आहे आणि त्यांच्यामुळे आपल्याला कुरवपूर काय आहे ही माहीत झालं. पिठिकापूर हे दत्तक्षेत्रही माहीत झालं. तर त्या ठिकाणी त्या कुरवपूर ठिकाणी जर आपण गेलो तर अतिशय सुंदर असं ते दृश्य आहे. अगदी शांत असलेला तो परिसर आहे. तर त्या शंकर भट्टांनी गेले 17 अध्यायापासून आपण बघितलं की ते कशा प्रकारे प्रवास करत त्यांना एक एक जण भेटत गेले. त्यांनी कशा प्रकारे महाराजांच्या लीलांचं वर्णन केलं. आपणही कल्पना करू शकतो पण आपणही त्याच भावनेतून गेलोय की ज्या क्षणी महाराजांचं वर्णन आलंय आणि महाराज समोर दिसलेले आहेत त्या क्षणी शंकर भट्ट पूर्णतः स्तंभित झाले की त्यांना काय करू काहीच सुचेनासं झालं. आणि महाराजांनी स्वतःहून त्याला खाणाखुणाने सांगितलं की अरे माझ्या पाया पड म्हणून. आणि ज्या क्षणी त्यांनी पाया पडले महाराजांच्या त्यावेळेला महाराजांनी आपला हात त्याच्या डोक्यावरती ठेवला आणि शक्तिपात दीक्षा दिली. शक्तिपात दीक्षा याचा अर्थ आपण थोडक्यात असं समजावा की आपल्या शरीरामध्ये असलेली चैतन्य शक्ती जी आहे त्याला कुंडलिनी शक्ती अशी म्हणतात की ज्याचं वर्णन जे वेद केलेलं आहे की ती सर्पाप्रमाणे आहे. की ती सर्प जसं उंगळी मारून बसलेला असतो तसं तो मूलाधार चक्रामध्ये ही चैतन्य शक्ती ही स्थित असते. आणि ज्या वेळेला ही सद्गुरूंची कृपा होते
त्यावेळेला ही चैतन्य शक्ती त्या मूलाधार चक्रातून प्रवेश करून म्हणजे पाठीच्या कण्यांमधून मागून ती ऊर्ध्व गतीनं म्हणजे वरच्या दिशेने प्रवेश करत सहस्त्राधार चक्रापर्यंत पोहोचते आणि ह्या सहस्त्राधार चक्रामध्ये पोहोचल्यानंतर जी अवस्था त्या शंकर भट्टाची झाली, फार सुंदर वर्णन आहे, की सारी सृष्टी अंतर्धान पावल्यासारखी मला अनुभूती आली. हजार सागर एकदम येऊन मला आलिंगन देत असल्याचा भास झाला. अनंत शक्तीचा विद्युत प्रवाह माझ्या नसानसांमधून वाहत गेल्यासारखा वाटून मोठा दाह झाला. आता दाह का झाला? तर ती चैतन्य शक्ती इतकी तेजस्वी आहे, की ते तेजस्वी सहन करणं ही साधी-सुधी गोष्ट नाही आणि म्हणून तो दाह झाला. माझे डोळे आपोआप मिटले गेले. नाडी आणि हृदयस्पंदन दोन्ही थोड्या वेळासाठी थांबले. म्हणजे नाडीचे ठोके थांबले, हृदयाचे ठोके थांबले. सगळं एकदम स्तब्ध झाल्यासारखं झालं. माझे मन निर्विकार आणि निश्चल होऊन अनंत शून्यात हरवले. म्हणजे ही जी अवस्था आहे, ज्या अवस्थेमध्ये म्हणजे आपण असं म्हणूया, की ज्यावेळेला आपण अ, गाढ झोपेमध्ये असतो, की ज्यावेळेला आपल्याला कळतच नाही आपण किती वेळ झोपलोय आणि ज्यावेळेला अचानक झोपेतून जाग येते, त्यावेळेला "अरे, मला एवढा वेळ झाला का झोपायला?" ती जी अवस्था असते, की ज्या क्षणी आपलं मन हे पूर्णतः अ, शांत असतं किंवा ते ॲक्टिव्हच नसतं. तर त्याला म्हणतात निर्विकार अवस्था. तर अशी निर्विकार अवस्था येते, की त्या क्षणी कळतच नाही आपण कुठे आहोत, काय करतोय? आपण पुरुष आहोत का स्त्री आहोत? किंवा समोर कोण थांबलेले कशाचंही देहभान राहत नाही. तर ती निश्चल अवस्था होऊन अनंत शून्यात हरवलं होतं. माझ्या हृदयातील चैतन्य अनंत अशा विश्व चैतन्यात विलीन झाल्यासारखे वाटले. म्हणजे ती जी त्याच्यामध्ये असलेली शक्ती आहे, ती शक्ती आणि त्या परमेश्वराची असलेली शक्ती ही एकरूप झालेली आहे. असं पूर्ण त्यांना ते अ, जाणीव झाली किंवा अनुभूती आली. या अवस्थेत मी अत्यंत आनंदात होतो. तर हा जो आनंद आहे, हा आनंद म्हणजे आपल्याला वाटणारा आनंद नसतो. कोणीतरी आपल्याला काहीतरी छान कौतुक केलं, की जो आनंद वाटतो तो आनंद नाही. तर हा परम आनंद आहे. तर मी अत्यंत आनंदात होतो आणि त्याचे वर्णन शब्दाने करता येणे कठीण आहे. तर ही अतिशय अद्भुत असलेली अवस्था आहे, ज्याचं वर्णन हे शब्दात होऊ शकत नाही. कारण शब्द हे त्याला मर्यादा आहेत. या मर्यादेच्या पलीकडे त्याला काही करता येऊ शकत नाही आणि ही जी अनुभूती आहे, ही अनुभूती कुठल्याही प्रकारे ना कोणाला सांगता येत, ना कोणाला समजावून सांगता येत. ही फक्त ज्याची त्यांनी अनुभवायची असते. म्हणजे तर बऱ्याच वेळेला आपण म्हणला, की ही सगळं जे ज्ञान आहे, ही माहिती खूप आपल्याला ऐकायला छान वाटते. पण आत्ता आपण जे सगळेजण आहोत त्याच्यामध्ये उपस्थित असलेली एक व्यक्ती ज्याने हे सगळं अनुभवलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, की त्या व्यक्तीमुळेच मला हे सगळं ज्ञान झालं आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला मी सदैव शरण आहे किंवा सदैव मी त्यांना एक उच्च दर्जाचा मानतो. तर ही फार मोठी शक्ती त्यांनी ती अनुभवलेली आहे. त्यानंतर हे सगळं वर्णन झाल्यानंतर मग महाराजांनी विचारलं, की "हे तुझ्याबरोबर 2 आलेले व्यक्ती कोण आहेत?" मग ते सांगतात, की "हे ब्राह्मण आहेत." महाराज म्हणतात, "हे ब्राह्मण नाहीत तर मुसलमान आहेत." यवन म्हणजे मुसलमान, की जे मांस खातात, गोमांस खातायत. मग महाराजांनी त्या ठिकाणी गोमांस काय आहे आणि त्याचं फळ कसं मिळतं हेही सांगितलंय. त्यानंतर एक वाक्य फार त्यातलं महत्वाचं आहे, जे कृष्ण आणि अर्जुनाचं त्यांनी सांगितलं, की कृष्ण आणि अर्जुन युद्धासाठी जागा निवडण्यासाठी फिरत असतात. त्यावेळेला त्यांना अशी जागा हवी असते, की जिथं कर्म केल्यानंतर त्याचं फळ मिळणार नाही. अशी जागा त्यांना त्या ठिकाणी हवी असते. तर त्या ठिकाणी एक शेतकरी आणि त्याचा मुलगा त्याचं उदाहरण दिलेलं आहे, की तो शेतकरी जो आहे, तो शेतकरी त्याचं पाणी अडवायचं असतं त्याला, त्या पाटाचं पाणी आणि त्याच्यासाठी तो दगड शोधत असतो. आणि त्यावेळेला त्याचा मुलगा त्याला डबा घेऊन येतो. ते जेवण करतात आणि जेवण झाल्यानंतर तो शेतकरी त्या मुलाला मारतो आणि त्या मुलाची बॉडी जी आहे, ती त्या ठिकाणी थांबवतात. आता जर लौकिकदृष्ट्या बघितलं तर हे पापकृत्य आपल्याला वाटेल, की अरे स्वतःच्याच मुलांनी स्वतःच्या वडिलांनी त्या स्वतःच्या मुलाला मारलं आणि त्याची बॉडी तिथं ठेवलेली आहे. आणि तीच जागा कृष्णाने धर्मक्षेत्र म्हणून निवडली. ह्याचं कारण असं, की तो शेतकरी ज्यावेळेला त्या मुलाला मारत होता, त्यावेळेला त्या शेतकऱ्याच्या मनात मारण्याची कुठलीही भावना नव्हती. ना की त्याच्या मनात ही भावना आहे, की हा माझा मुलगा आहे, मग आता ह्याला मला मारायचं आहे किंवा ह्याने माझ्याशी वाईट वागलं. काही असो, कुठल्याही प्रकारची भावना नाही. त्या मुलाच्याही मनात ही भावना नाही, की हे माझे वडील आहेत आणि हे मला कसे काय मारतायत आणि असं नाही. अशी कुठलीही भावना नाही. शेतकऱ्याच्या डोक्यात एवढंच होतं, की मला पाणी थांबवायचंय. हा माणूस समोर म्हणजे हा व्यक्ती मला समोर दिसतोय, याचा मला उपयोग करता येईल आणि म्हणून त्याने मारलं. ही जी अवस्था असते, ही जर आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये जगता आली, तर त्याला म्हणतात अकर्म. की कुठलाही भाव ठेवायचा नाही. मी एखाद्याला मदत करतोय, "अरे वाह! मी किती छान काम करतोय, ह्याचं यानी खूप चांगलं भलं होईल." ही भावना पण नसली पाहिजे. आणि मी एखाद्याला ओरडतोय, रागावतोय, मारतोय, त्या क्षणी सुद्धा ही भावना असली पाहिजे. कारण आपण हे दोन्ही ज्या कृती करतो, चांगलं किंवा वाईट, हे केवळ आपल्या पूर्वकर्मानी म्हणजे ज्याला म्हणतात
मेमरी जी आपली स्मरणशक्ती आहे, म्हणजे आता स्मरणशक्ती म्हणजे आपली साधी बुद्धीची स्मरणशक्ती नाही, तर आपल्या पूर्वजन्मातले जे संस्कार आहेत, बघा तुम्ही कुठलीही गोष्ट तुम्ही तुमच्या पास्टची म्हणजे तुमच्या भूतकाळाशी जोडल्याशिवाय तुम्ही कुठलीही कृती करू शकत नाही. कुठलीही गोष्ट तुम्हाला आनंद होणं हे सुद्धा तुमच्या भूतकाळाशी संबंधित आहे. तुम्हाला दुःख होणं हे सुद्धा तुमच्या भूतकाळाशी निगडीत आहे. आणि ज्याला आपल्याला एखाद्या गोष्टी म्हणजे एखाद्या गोष्टीची, माझ्या आरोग्याची, माझं उद्याचं कसं होणार, माझ्या करिअरची, माझ्या संसाराची, आणखीन कसली, ज्यावेळेला चिंता वाटते म्हणजे आपण भविष्याचा विचार करत असतो. तर माणूस हा ज्यावेळेला भूतकाळ आणि भविष्यकाळामध्येच सतत राहतो. 99.99% वेळेला तो भूतकाळ आणि भविष्य काळामध्येच राहतो. पण ज्या क्षणी तो वर्तमानात काळात जगतो, त्यावेळेला त्याला परमेश्वराची प्राप्ती होते आणि असं आपण दिवसभरात अनेक वेळेला करत असतो. फक्त त्याची आपल्याला जाणीव नाही. म्हणून परमात्मा किंवा परमेश्वर हा अनित्य आहे. म्हणजे काय? तर परमेश्वर हा कायम वर्तमानात असतो. त्याला ना भूतकाळ आहे, ना भविष्यकाळ आहे. आपण जर श्रीपादचरित्र जेवढं आत्तापर्यंत वाचलंय त्याच्यात कळलं असेल, की कोणी कितीही दुष्ट काम केलं म्हणून महाराजांनी असं म्हटलं नाही, की "आता तू दुष्ट काम केलं ना, आता तुला मी कधीच आशीर्वाद देणार." असं कधीही केलेलं नाही. आणि एखाद्याने चांगलं काम केलं म्हणजे आयुष्यभर त्याचंच चांगलं गायचं असंही केलं नाही. जे आत्ता प्रेझेंटमध्ये आहे, तेवढ्याच गोष्टीला तेवढ्यापुरतंच महत्त्व त्या ठिकाणी दिलंय. तर हे फार डीप गोष्ट आहे. आपण फार जाऊ नये. पण अकर्म किती महत्वाचं आहे. तर अशा ठिकाणीच धर्मक्षेत्र निवडण्यात आलं आणि त्या ठिकाणी महाभारताचं युद्ध झालं. त्यानंतर त्या यवनांना असं सांगितलं, की तुमच्या हातून ज्या गायी तुम्ही मारलेल्या आहेत, की ज्यांचं मांस तुम्ही खाल्लेलं आहे, त्या गायी पुढच्या जन्मांमध्ये तुमची मुलं होणार आहेत. ती मुलं तुमची इतका छळ करतील, तुमची सगळी संपत्ती हडप करतील, त्याच्यावरती ऐशोआराम करतील आणि तुम्हाला सतत त्रास देतील. तर आपण याच्यावरनं समजून घ्या, जर आपली मुलं आपल्याला त्रास देत असतील, याचा अर्थ आपण मागच्या जन्मांमध्ये किंवा कुठल्यातरी जन्मांमध्ये त्यांना छळलेलं आहे आणि म्हणून ते आपल्याला छळतायत. त्यामुळे कुठेतरी ही चेन ब्रेक केल्याशिवाय आपण याच्यातनं बाहेर पडू शकत नाही. आणि मग पुढे महाराज त्यांना सांगतात, की पुढच्या तुमच्या जन्मांमध्ये ते जे 2 यवन असतात, त्यांना तुम्ही बडे बाबा आणि अब्दुल बाबा या नावाने तुम्ही जन्म घ्याल आणि शिर्डीचे साईबाबा रूपातले ते अवधूत जे आहेत, ते तुमच्यावरती कृपा करतील. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक लिमिट आहे. प्रत्येक कर्माचं फळ भोगल्यानंतर आपल्याला निश्चित ज्ञान होणार आहे. जसं सूर्यफूल हे नेहमी ज्ञानाकडे जातं, तसं प्रत्येक आत्मा ह्या परमेश्वरामध्येच लीन होणार आहे. पण त्यासाठीचा जो लागणारा वेळ आहे, हाच सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. काही लोकं एरोप्लेननी जातील आणि काही मिनिटात पोहोचतील आणि काही लोकं चालत-चालत जातील आणि काही वर्षांनी पोहोचतील. दोघंही पोहोचणार आहेत, पण तो लागणारा कालावधी हा मात्र महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर पुन्हा एकदा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी माझ्या कपाळाच्या मध्यभागी जोरात दाब दिला. आता ही दीक्षा देण्याची पद्धत आहे. तर सद्गुरू वेगवेगळ्या प्रकारे आपल्यावरती कृपादृष्टी करतात. आपण स्वामी चरित्र वाचलेले आहे. ते आळंदीचे नरसिंह सरस्वती ज्यावेळेला येतात, त्यावेळेला महाराजांनी फक्त एक श्लोक म्हटला. त्या क्षणी त्यांना ते शक्तिपात झालेलं आहे. तर हे वेगवेगळ्या रूपाने आहे. फक्त स्मरणाने केलं जातं, रक्षा देऊन केलं जातं. दादाबुवांची गोष्ट आपण स्वामी चरित्रात वाचली, की महाराजांनी फक्त त्यांच्या डोक्यावरती त्यांच्या पादुका आणि मोरपीस ठेवायला लावलं आणि त्या क्षणी दादाबुवांना ज्ञान आलेलं. 9 वर्षाचा मुलगा, पण अगाध ज्ञान त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झालंय. तर ही सद्गुरूंची कृपा असते, की ते कोणत्या क्षणी काय करतील हे फक्त सद्गुरूंनी ठरवू शकतात. त्यामुळे आपण सर्वांनी ह्याच भावनेने महाराजांची प्रार्थना करावी, की महाराज आमच्यावरती कृपा करा, बाकी कशाची आम्हाला आवश्यकता नाही. त्यानंतर रविदासाचं उदाहरण आहे. हा रविदास म्हणजे आपण जे गुरुचरित्रात अध्याय क्रमांक 9 मध्ये वाचतो, तो अध्याय क्रमांक 9 मधला हा रविदास आहे. तर ती गोष्ट आपण फार सुंदररीत्याने ऐकली, की तो रविदास कालच आपण याच्यावरती बोललो होतो, की कोणीतरी प्रश्न विचारला होता, की सगळं माहीत असून सुद्धा होत नाही तर काय करायचं? तर ह्या रविदासाचं उदाहरण आपण कालच बघितलं होतं, की ते रविदास आणि तो पंडित दोघंही त्या बोटीतून जात असतात. तुम्ही ते कुरवपूरला जर गेला तर त्यांच्या इकडे होडीला बुट्टी असं म्हणतात. जी गोल बुट्टी असते म्हणजे होडी. तर त्या बुट्टीमध्ये तो रविदास आणि तो ब्राह्मण बसलेला असतो आणि तो ब्राह्मण त्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करतो आणि त्याला कळतं, की हा रविदास जो आहे याला काही नॉलेज नाहीये. तर तो म्हणतो, "अरे तुझा सगळा 3/3 जन्म जो आहे तो व्यर्थ केला." कारण उरलेला आता म्हातार वय आहे. आता उरलेलं काय आयुष्य असेल तेवढंच. आणि अचानक त्या ठिकाणी अ, अ, कृष्णा नदीचं पात्र खरं तर खूप शांत आहे. आपण सगळ्यांना माहिती आहे, की संत वाहते कृष्णामाई. साताऱ्यामध्येही आपण पाहतो. कृष्णेचं पात्र खूप शांत आहे. पण अचानक त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह एकदम जोराने व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे ती नौका जी आहे, ती होडी जी आहे, ती दोलायमान होते आणि त्याच्यामध्ये पाणी शिरायला लागतं. त्या होल पडतं त्याला. आणि हे झाल्यानंतर तो रविदास त्यांना विचारतो, की "तुम्हाला पोहता येतं का?" तो म्हणतो, "मला पोहता वगैरे काही येत नाही." तो रविदास म्हणतो, "अरे तुमचा सगळाच जन्म व्यर्थ आहे." इथपर्यंत गोष्ट समजली. पण आपण जे काल बोललो ते इथे महत्वाचं आहे, की त्या रविदासाला
श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत माहिती नाही. हा पंडित जो काही सांगत होता, की "अरे, असे-असे श्रीपाद श्रीवल्लभ आहेत, तेच तुला पैसे देतील, त्यांनी मला बोलवलंय" वगैरे. हे जे ते ऐकलं होतं, त्या रविदासांनी काय केलं, त्या रविदासांनी फक्त मनातल्या मनात असं स्मरण केलं, की तुम्ही साक्षात भगवंत आहात असं यांनी सांगितलंय. तुम्ही माझं रक्षण करा आणि मनोमन फक्त नमस्कार केलाय. आणि तो आता नदीमध्ये उडी मारण्यासाठी विचार करतोय, की आता उडी मारायची आणि जायचं पुढं. त्यांनी काही विचार नाही केला, मी उडी मारल्यावर कसं जगेल? पात्र किती स्पीड म्हणजे पाणी जे आहे ते किती स्पीडने चालू आहे? मग मध्ये दगड लागला तर काय होईल? या कुठल्याही गोष्टींचा विचार न करता फक्त मनातल्या मनात महाराजांना स्मरण केलं आणि मला आता जायचंय, मी वाचणारच आहे. एवढं म्हणून तो उडी टाकण्याच्या विचारात असतो. ही ज्याला इतकी शरणागती आहे म्हणजे तुम्हाला तो देव माहिती आहे की नाही ह्याच्याशी काही कर्तव्यता नाही. पण ज्यावेळेला तुम्ही त्या शक्तीला पूर्ण स्वाधीन करता, त्या क्षणी त्या ठिकाणी एक अदृश्य हात येतो आणि तो अदृश्य हात ते सगळं होडीतलं पाणी जे आहे ते बाहेर काढतो आणि त्यांना सही सलामत त्या काठावरती घेऊन येतो. ही आपण जे काल बोललो ह्याचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. मग नंतर रविदास महाराजांचा भक्त होतो आणि त्या पंडिताला महाराज म्हणतात, की "तू केवळ अहंकारी होतास, सगळं पांडित्य असून सुद्धा." आणि मग महाराज त्याला म्हणतात, की "आता मी आणखीन तुझं 3 वर्षाचं आयुष्य वाढवून दिलंय. त्या 3 वर्षात तुझं चांगलं तू काम केलंस, तर तुझ्या आयुष्यात चांगलं घडेल. जर वाईट केलंस, तर तुझ्या आयुष्यात वाईट घडेल." तर हा रविदासाचा जो किस्सा आहे किंवा जो गुरुचरित्रातला अध्याय आहे, त्याची ती पूर्वपीठिका या ठिकाणी बघितली. त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की तो रजक जो असतो, जो धोबी रविदास, तर तो त्या राजाच्याकडे बघतो आणि एवढं ऐश्वर्य, किती छान, एवढ्या बायका आणि हे सगळं मलाही मिळावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि महाराज त्याला तथास्तु म्हणतात. मग तो गुरुचरित्रात आपण वाचला अध्याय क्रमांक 50 मध्ये, की तो बिदर देशाचा राजा होतो. मग त्याला स्फोटक येतो म्हणजे कोढ येतात. ते कोढ कुठे दूर होतील किंवा बरे होतील म्हणून सगळीकडे फिरून मग नृसिंह सरस्वतींपर्यंत येतात. तर ती गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर त्या खिरीचा उच्चार आहे. तर महाराजांनी असं म्हटलंय, की श्रद्धाभावाने आणि मंत्रोच्चारासह केलेले पिंडदान पितरांना पोहोचते. पितृदेवतांचा शाप घेणे चांगले नसते. आपल्याला जे परमपूज्य गुरुमाऊली नेहमी सांगतात, की पितरांची सेवा केल्याशिवाय कुठलाही देव आपल्याला आशीर्वाद देत नाही. ह्याचं हे आपल्याला पुन्हा याचा संदर्भ सापडेल, की पितरांची सेवा ही आपल्याला करणं गरजेचं आहे. पण ही पितरांची सेवा श्रद्धेने करणं महत्वाचं आहे. आता आपल्याला जो नवरा भेटला आहे किंवा जी बायको भेटली आहे, जे आई-वडील भेटलेत, ते कदाचित ते पितरांचं करतील, नाही करतील माहिती नाही. आपल्या प्रत्येकाचा अनुभव आहे. जे करतील ते श्रद्धा भावनेने करतील की नाही हेही माहिती आहे. कारण कोणाच्या मनामध्ये आपल्याला शिरता येत नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यात माणसं चांगली भेटणं यासाठी खूप पुण्य कमवावं लागतं आणि तरच ती गोष्ट होते. म्हणून हा प्रवास करत असताना प्रत्येक व्यक्ती हा निवडला पाहिजे. जसं आपण तांदळातले खडे निवडतो, त्याप्रमाणे आपल्या सोबत असलेला प्रत्येक व्यक्ती ज्याही नात्याने असेल, तो योग्य प्रकारे जर आपल्याला निवडता आला, अर्थात हे पुण्य आईने होणार आहे. तर आपलं निश्चित जन्मोजन्मीचं कल्याण होऊ शकतं. त्यानंतर जे आपण गाणगापूर, पिठापूरला बघतो, की महाराजांची आरती चालू असते, त्यावेळेला लोकांच्या अंगात येतं. मग ते खांबावर चढतात. तर महाराजांनी सांगितलंय, की जे यक्षिणी, ब्रह्मराक्षस, महापिशाच यांना त्या महाआरतीच्या वेळेला त्यांना तो आक्रोश होतो आणि अशांना मी सद्गती देतो आणि त्यांना त्या पिशाच्य योनीतून सुटका करून त्यांना दुसरा जन्म, नवीन देह प्राप्त करून देतो. त्यामुळे ते त्यांचे भोग भोगत असतात. आपण घाबरण्याचं काही कारण नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवा, आपण जर दुष्कृत्य केलं, तर कदाचित आपली अशी अवस्था होऊ शकते. म्हणून कधीही दुष्कृत्य करायचं नाही. सदैव चांगलं कर्म करत राहायचं. कोणाविषयी वाईट भावना मनात ठेवायची नाही. तर एवढंच आपण त्याच्यातनं बघायचं. बाकी त्या गोष्टींकडे न लक्ष दिलेलं बरं. त्यानंतर तो सुबण्णा शास्त्री जो आहे, महाराजांनी त्या मुलाचं लग्नही कसं लावलं, तर तेही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. महाराजांनी फार सुंदर वाक्य वापरलं, की तो जो गरीब ब्राह्मण महाराजांकडे आला होता आणि तो म्हणतो, "महाराज माझ्या मुलीच्या लग्नासंबंधी विचारायचं आहे." तर महाराज असं म्हणतात, की "मी असताना तुम्हाला काळजी कशाची? जे लोक पापी असतात त्यांनाच भय असते." आणि स्वामी महाराज काय म्हणतात, "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." म्हणजे आपण महाराजांचे सेवेकरी आहोत याचा अर्थ आपण पापी नाहीत आणि म्हणून महाराज आपल्याला म्हणतात, की "घाबरू नको, मी आहे ना तुझ्या पाठीशी. मी जोपर्यंत तुझ्या पाठीशी तुला तोपर्यंत कशाची काळजी करायची? येऊ दे ना, कितीही संकट येऊ दे. आपल्या आयुष्यात जोपर्यंत आपण चांगलं वागतोय, महाराजांची सेवा करतोय, महाराज आपल्या पाठीशी आहेत, तोपर्यंत जगात कुठल्या गोष्टींना आपण घाबरायची आवश्यकता आहे. ही साक्षात महाराजांच्या तोंडाची वाक्य आहेत. त्यामुळे आपण ह्या गोष्टीला न घाबरता मग त्या मुलीचं लग्न तिथंच असलेल्या त्या वल्लभेश शर्मा जो आहे त्याच्याशी महाराज लावून देतात. म्हणजे महाराजांचं असं काय म्हणूया आपण क्षणिक गोष्ट आहे. एका क्षणात ते सगळं देऊन टाकतात. काही कारण नसतं, कुठली बॅकग्राऊंड नसते आणि महाराज म्हणतात, "चल हे घे तुझा हा नवरा, ही तुझी बायको, चला लग्न करून टाका." पण त्याच्या मागे जी कारणं आहेत ती महाराजांना माहिती असतात
आणि ह्या कारणामुळेच ते दोन व्यक्ती एकत्र येत असतात. अशा प्रकारे या अध्यायात सांगितलं आहे. त्यानंतर कुरवपुली आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी तो हा अध्याय क्रमांक 10 गुरुचरित्रातला तोही आपण बघितला, की त्या वल्लभेश्वराचे मग तो धन घेऊन जात असतो. त्यावेळेला ती 4 लोकं त्याला मारतात. तर महाराजांनी त्याचंही स्पष्टीकरण दिलेलं आहे, की ती जे 4 लोकं जी त्याला मारायला आलेली ती त्याच्याच म्हणजे ती पूर्वजन्मातली त्याचेच नातेवाईक असतात. त्या वल्लभेश्वराला आधीच त्याचे आई-वडील गेल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी सगळ्यांनी त्रास देऊन त्याला फार अगदी भिकारी केलेलं असतं. त्याचे नातेवाईकही त्याला फार छळतात. परंतु पुढच्या येणाऱ्या आयुष्यात त्याचं चांगलं होतं, तो व्यापार करायला लागतो, पैसा येतो. पण ती जी त्याची नातेवाईक मंडळी होती, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ते पुढच्या जन्मात हे 4 चोर म्हणून जन्माला येतात आणि ते चोर पुन्हा या वल्लभेश्वराचे पैसे घेण्यासाठी, हडप करण्यासाठी, परत त्याला त्रास देण्यासाठी येतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं कनेक्शन आपल्याला जाणवतं. एकही गोष्ट विदाऊट कारणाशिवाय घडत नाही. म्हणजे ते चोर विनाकारण त्या माणसाला मारायला आले नाहीत. ते त्याच्याच जन्मात पूर्वजन्मातले त्याचे नातेवाईकच आहेत. तर अशा प्रकारे मग महाराजांनी त्या 3 चोरांना मारून टाकलं. अर्थात महाराजांच्या हस्ते वध होणं किंवा त्यांचा मृत्यू येणं याच्यापेक्षाही महत्भाग्य काहीच नाही. आणि जो चौथा असतो महाराज म्हणतात त्याचे दोष थोडे कमी होते म्हणून त्याला जीवनदान दिलं. उगाच नाही जीवनदान दिलं. आणि तो मला शरणही आला होता. म्हणून मग त्या महाराजांनी त्याला जीवनदान दिलंय. अशा प्रकारे हा अध्याय क्रमांक 18 मध्ये महाराजांनी या प्रकारे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात. त्यानंतर अध्याय क्रमांक 19 पुन्हा तेच आहे, की तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्ती जो अगदी गरिबीला आलेला असतो, त्याला सगळे त्याचे सुना वगैरे खूप त्रास देतात, शिळ अन्न वाढतात, किडे असलेले अन्न त्याला देतात. पण महाराज त्या ठिकाणी येतात अवधूताच्या रूपामध्ये आणि त्याला सांगतात, की ते जे किडे पडलेले अन्न आहे त्याला हात लावून ती खिरीमध्ये रूपांतरित करतात. त्यानंतर त्या ठिकाणी खड्डा खणायला लावतात. त्या ठिकाणी त्याच्या पूर्वजांचे अ, हाडांचे सांगाडे सापडतात. ते सांगाडे जे आहेत त्याच्यावरती महाराज भाताची पेज टाकायला सांगतात. तर हा भात फार महत्वाचा असतो. पिंडदानामध्ये सुद्धा भातच दिला जातो. तर त्या भाताची पेस्ट टाकायला लावतात आणि महाराज म्हणतात, "आता तुझं पितरांचं ऋण संपलं किंवा पितृदोष जो आहे तो संपला. आता तू पुढे कुरवपूरला ये." आणि मग त्यानुसार महाराज त्यांना पुढची दिशा दाखवतात. तर तिथं पुढे त्या व्यक्तीला तो ब्राह्मण भेटतो, तो आंबे देतो, त्याला चांगले कपडे देतो नवीन. तर ते नवीन कपडे धारण करून वेदस्मरण करीत चालत असताना मला माझ्या देहात विद्युत प्रवाह जोरात होत असल्याचा अनुभव आला. त्या विद्युत प्रवाहाने मला एका अनामिक सुखाची अनुभूती येत होती. आता हे अनुभव घेतलेली व्यक्ती आपल्यामध्ये आहे आता, की अचानक काहीतरी आतमध्ये जाणवायला लागतं. एकदम विजेचा झटका लागल्यासारखं होतं. एकदम एक क्षणभर होतं ती गोष्ट. पण ती क्षणभराची गोष्ट पण पुढच्या काही वेळासाठी खूप प्रचंड आनंददायी असते. हा अनुभव घेतल्यावरच त्याची अनुभूती येते आणि ही गोष्ट प्रत्यक्ष अनुभव घेता येऊ शकते. प्रत्येकाला ती घेता येऊ शकते. त्यानंतर सुमती राणी आणि अप्पलराज शर्मा हे जे महाराजांचे आई-वडील आहेत, ते मागच्या जन्मात विष्णुदत्त आणि सुशीला होते आणि त्यांनी कशाप्रकारे तपश्चर्या केली होती. म्हणजे श्रीपाद स्वामींना जन्म घेण्यासाठी बॅकग्राऊंड किती क्रिएट झाली होती. त्यामुळे प्रत्येकाचं आयुष्य आपला हा जो काही देह आहे, जे काही शरीर आहे, जो काही जन्म आहे, या जन्माचं कल्याण व्हायचं असेल तर आत्म्याची उन्नती हा एकमेव भाग आहे. शरीर किती सुदृढ झालं तरी काही फायदा होणार नाही. मन कितीही सशक्त झालं तरीही फायदा होणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं त्या आत्म्याची जाणीव होणं किंवा आत्मज्ञान होणं हेच सर्वार्थाने श्रेष्ठ आहे. आणि हे आत्मज्ञान होण्याची संधी ज्या रूपाने आपल्यापर्यंत येईल, ते कधीही सोडू नये. कारण ही संधी पुन्हा-पुन्हा येत नसते. आपल्या पूर्वपुण्याईनेच कधीतरी आपल्याला गोष्ट लाभते. पण एकदा का ती हातातून गेली, की पुन्हा आपला प्रवास जुन्या आपल्या मार्गावरनं होतो आणि पुन्हा ती गोष्ट कधी घडेल, हे केवळ आपल्या सद्गुरूंना माहिती असते. त्यानंतर पुढे लिहिलंय, की कर्मबंधन हे सर्व बंधनात अत्यंत क्लिष्ट बंधन आहे, की प्रत्येक गोष्टीचं आपल्याला फळ मिळणार आहे. चांगल्या कर्माचंही, वाईट कर्माचंही. आणि म्हणून मगाशच्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे अकर्म करायचं आहे. कुठलीही अपेक्षा विरहित जे कर्म करतो, याचं फळ मात्र देवाच्या अधीन असतं. त्यामुळे असं अकर्म करण्याचा प्रत्येक क्षणी प्रयत्न करा. म्हणजे आपण घेणारे श्वास हे सुद्धा एक कर्म आहे. हा श्वास सुद्धा मी श्वास घेतच नाही. ही सुद्धा माझ्या सद्गुरूंची कृपा आहे आणि सद्गुरूच हे सगळं करून घेत आहेत. अशा प्रकारे ज्यावेळेला घ्यायला लागतो, त्यावेळेला त्या श्वासामध्ये सुद्धा ताकद येते. हे सुद्धा कर्म अशा पद्धतीने घडायला हवं. त्यानंतर आपण जे बघतो, की याज्ञिकी जे आपण म्हणतो, की यज्ञ करणारे पुरोहित हे उत्तम साधक असावे लागतात. त्यामुळे याज्ञिकी करणाऱ्या व्यक्तींना
हे नियम पाळावेच लागतात, तरच त्यांच्या माध्यमातून झालेला यज्ञ हा फलद्रूप होतो. अन्यथा महाराज असं म्हणतात की ते केवळ एक भौतिक क्रिया झाल्यासारखे होते, की कोणतरी येते, सगळे स्वाहाकार केले, छान वाटलं, किती छान वाटलं, पण रिझल्ट काही येत नाही. त्यासाठी सात्विकता, तेवढी क्षमता, तेवढं तपश्चर्या ही त्या व्यक्तींची असणं गरजेचं आहे. आता चॅटमध्ये एकाने लिहिलेलं आहे की द्वैत आणि एक मिनिट, द्वैत आणि अद्वैत म्हणजे काय? तर महाराजांनी असं इथं सांगितलं की श्रीपाद श्रीवल्लभ हे अद्वैत मताचे पुरस्कर्ते होते. तर अद्वैत आणि द्वैत याचा अर्थ असा, द्वैत म्हणजे ड्युएल, दोन. जसं आपण कालही सांगितलं की हनुमान काय म्हणतो की ज्याला मी देहबुद्धीत आहे, म्हणजे शरीर रूपाने ज्याला पाहाल त्याला राम वेगळा आहे आणि मी वेगळा आहे, याला म्हणायचं द्वैत, ड्युएल. की महाराज वेगळे आहेत आणि मी त्यांचा भक्त आहे. हे झाड वेगळं आहे आणि मी वेगळा आहे. हा कुत्रा वेगळा आहे आणि मी वेगळा आहे. हे जे होतंय हे म्हणजे ड्युएल आहे किंवा हे म्हणजे द्वैत आहे. आणि अद्वैत म्हणजे हे सगळं म्हणजे मीच आहे. त्या कुत्र्यामध्ये मध्ये मीच आहे, त्या गाढवामध्ये सुद्धा मीच आहे, त्या झाडामध्ये सुद्धा मीच आहे, महाराजांमध्ये सुद्धा मीच आहे, सगळीकडे मीच आहे. ही भावना येणं म्हणजे अद्वैत आहे. आणि ही भावना ज्ञानाने येते. उत्तरोत्तर जसा आत्मा आपल्या आत्म्याचा विकास होत जातो. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलंय, की वेगवेगळ्या प्रकारचे भक्त असतात. मुमुक्षित आहेत, ज्ञानी भक्त आहेत. तर परमेश्वराला प्रिय कुठला आहे, तर तो ज्ञानी भक्त आहे. आणि ज्ञानयुक्त अंतःकरणाने जो भक्ती करतो, तो सर्वात जास्त प्रिय आहे. त्यामुळे हे अद्वैताचं ज्ञान येणं, की मी आणि समोरचा व्यक्ती, मी आणि समोरची गोष्ट कुठलीही असेल, आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट, ते समोर असलेलं ताटात असलेलं अन्न सुद्धा मीच आहे. या भावनेनं जर जेवलं, तर ते अन्न आपल्याला औषधासमान होतं. आणि काय त्या भातामध्ये मीठ खूप जास्ती आहे, भाजीत मीठ खूप जास्ती आहे, ह्याच्यात तिखटच जास्ती आहे, असं ज्यावेळेला आपण जेवतो, त्यावेळेला तेच अन्न आपल्याला अपायकारक ठरतं. तर अशा प्रकारे द्वैत आणि अद्वैत हे प्रत्येक ठिकाणी आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि रात्री झोपल्यापासून पुन्हा सकाळी उठेपर्यंत हे द्वैत भावना आहे. आणि ही द्वैत ज्यावेळेला जातं, त्यावेळेला अद्वैत येतं. पण ह्या दोघांमध्ये एक स्टेज आहे, ती म्हणजे विशिष्ट अद्वैत. त्याच्यात फार काही आपण अडकायला नको. हा वेदांताचा सार आहे. तर ह्या अनेक म्हणजे ज्याला कोणाला इच्छा असेल त्यांनी मांडुक्य उपनिषद वाचावं. 12 श्लोकांचं मांडुक्य उपनिषद आहे. पण ह्या 12 श्लोकांमध्ये म्हणजे हनुमानाने रामाला प्रश्न विचारला होता, की मला ह्या सगळ्या शक्तीचं किंवा जी चैतन्य शक्ती ह्याचं ज्ञान मिळवायचं असेल तर मी काय करू? तर रामाने त्यांना सांगितलं होतं, की तू मांडुक्य उपनिषद वाच. मग तो हनुमान म्हणला, "बस एकच?" मग राम म्हणले, की "ठीक आहे, 1008 पुराण आहेत तेवढी वाच." म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल त्या मांडुक्य उपनिषदाचं ज्ञान किती मोठं आहे. तर त्या मांडुक्य उपनिषदामध्ये अद्वैत सिद्धांत सगळा मांडलेला आहे आणि आद्य आद्य शंकराचार्य जे आहेत, तेही अद्वैत सिद्धांताचेच पुरस्कर्ते होते. आपण जर गुरुचरित्र अध्याय क्रमांक 2 वाचला, तर श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती महाराजांनी जो संन्यास घेतलेला आहे, त्यांचे गुरु श्रीकृष्ण सरस्वती. श्रीकृष्ण सरस्वतींची जर गुरु परंपरा पाहिली, तर ती आद्य शंकराचार्यांपर्यंत पोहोचते. आद्य शंकराचार्यांचे सद्गुरू परमगुरु म्हणजे गुरूंचे गुरु ते म्हणजे गौडपादाचार्य. तर ह्यांच्यापासून हा अद्वैत सिद्धांत आलेला आहे. त्यामुळे महाराजांनी सदैव अद्वैत मताचा पुरस्कर्ते केलेले आहेत. ज्यांना कोणाला अजून त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी अवधूत गीता असा एक ग्रंथ आहे, जो स्वतः दत्त महाराजांनी दिलेलं ज्ञान आहे. फार छोटा ग्रंथ आहे, पण फार महत्वाचा आहे, की हे विश्व म्हणजे काय, मी कोण, तू काय, हे सगळ्या गोष्टींचं ज्ञान त्या ठिकाणी आहे. तर अवधूत गीता ही साक्षात दत्त महाराजांनी सांगितलेली गीता आहे. जसं भगवद्गीता म्हणतो, तशी ही अवधूत गीता आहे. त्यानंतर 4 प्रकारचे देह, स्थूल स्वरूप, सूक्ष्म स्वरूप, कारण देह, महाकारण देह. फार त्याच्यात डिटेल जायला नको. स्थूल स्वरूप म्हणजे आपली बाहेरची जी दिसणारी बॉडी आहे, ते म्हणजे स्थूल स्वरूप. सूक्ष्म स्वरूप म्हणजे अंतर्भूत असलेला जो रूप आहे, म्हणजे आपल्यासारखंच, त्यालाही 2 कान, 2 डोळे, 2 हात, 2 पाय सगळं आपल्यासारखंच आहे. पण दरवेळेला आपण म्हणलं, की श्रीपाद चरित्रातही लिहिलंय, की सूक्ष्म देह ज्यावेळेला बिघडतो, त्यावेळेला स्थूल देहात बिघाड होते. आपल्याला जर अनइझी वाटतंय याचा अर्थ आपला सूक्ष्म देह बिघडलेला आहे. स्थूल देहाला काही घेणं-देणं नाही. आपल्या त्वचेला काहीही कळत नाही. सूक्ष्म देहामध्ये ज्यावेळेला त्वचेला बिघाड होतो, त्यावेळेला आपल्याला त्वचेचे विकार होतात. ज्यावेळेला आपल्याला सूक्ष्म देहामधलं मन आपलं बिघडतं, त्यावेळेला स्थूल देहातलं मन आपलं बिघडतं. मग आपलं मन कशातच लागत नाही. खूप एकटेपणा वाटायला लागतो. हे सगळं जे आहे, हे सूक्ष्म देहामुळे होतं. या सूक्ष्म देहाला जर आपल्याला पवित्र करता आलं, त्याच्यातली जी निगेटिव्ह एनर्जी आहे, ती जर काढता आली, तर आपल्याला स्थूल शरीरामध्ये त्याचे इफेक्ट जाणवतात आणि ही क्रिया जी आहे ती अगदी फास्ट होणारी क्रिया आहे. असं नाहीये की फार काही करावं लागतं. पण अर्थात त्यासाठी तपश्चर्या तेवढी त्याची इंटेन्सिटी जी आहे, तीव्रता जी आहे, ती तीव्रता फार महत्वाची असते आणि ही तीव्रता येण्यासाठी लागतं सत्कर्म किंवा
आत्म्याची चित्तशुद्धी ज्याला म्हणतात, आणि चित्तशुद्धीसाठी लागते साधना. म्हणजेच जे काही आपण स्तोत्र मंत्र वाचतोय, स्वामी चरित्र वाच, 11 माळी रोज जप करा, हे कशासाठी आहे? तर चित्तशुद्धीसाठी आहे. फक्त जर भौतिक क्रिया घडत असेल आणि चित्ताची शुद्धी घडत नसेल, तर आपण केलेल्या 11 माळी जप हा व्यर्थ आहे. फक्त शारीरिक कृती घडते, आंतरिक काही घडत नाही. म्हणून मनोवाक्काय कर्मे या 3 रूपाने अंतःकरणयुक्त जे करायचे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. जप करताना मी जप करतोय ही भावना जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत तो जप अंतःकरणयुक्त होत नाही. त्यामुळे आपण जोपर्यंत माळा मोजतोय, की आता 1 माळ झाली, आता 2 माळा झाल्या, मला 11च माळी करायच्यात, तोपर्यंत अजूनही आपण त्या मी मध्ये अडकलेलो आहोत. ज्यावेळेला जप असा होऊ लागतो, की जप करतोय, करतोय, करतोय आणि एक क्षण असा येतो, "अरे बास, आता आनंदाचं फुलफिलमेंट झालंय." आणि त्या ठिकाणी "अरे माझ्या 10 माळा झाल्या का?" हे जे होतं, हे आहे अहंकार नसलेल्या अंतःकरणाने युक्त आपण केलेला जप, आणि त्या जपातून खऱ्या अर्थाने आनंद होतो. मोजून, घड्याळ लावून जर जप करणार असो, अर्थात घड्याळ लावून मोजून करणं ही खूप प्राथमिक अवस्था आहे. ही प्रत्येकाने करावीत. पण तुम्ही वर्षानुवर्ष जर ह्या स्टेजमध्ये राहत असाल, तर मग आपण कुठेतरी चुकतोय. आपल्याला कुठेतरी दिशा मिळत नाही, हे आपण जाणवलं पाहिजे. त्यामुळे दरवेळेला जे मी म्हणतो, की आपणच आपली मोजपट्टी ठेवली पाहिजे, की आपण इतकं जे काही सेवा करतोय, ही उपासना करतोय, हा याग करतोय, याची निष्पत्ती काय होती? कुठेतरी याचा परिणाम साधतोय का नाही? कारण विज्ञान असं म्हणतं, की फॉर एव्हरी ॲक्शन देअर इज अ रिएक्शन इक्वल अँड अपोझिट. प्रत्येक गोष्टीला त्याची एक प्रतिक्रिया ठरलेली आहे आणि इक्वल आणि अपोझिट आहे, समान आहे. मग ती आपण जर करतो आहे, तर त्याचे रिझल्ट आपल्याला मिळतात का नाही, हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर एक वाक्य आहे, बघणारा आणि जे बघायचे हे दृश्य दोन्ही एकच आहे. आता हा वेदांतामधला उपनिषदांमधला भाग आहे, की जी गोष्ट पाहतोय आणि पाहणारा, म्हणजे मी एखादी माझ्या समोर आता मोबाईल आहे. तर मोबाईल म्हणजे जी मी गोष्ट पाहतोय आणि बघणारा म्हणजे मी आहे. तर बघणारा आणि जे बघायचे ते दृश्य दोन्ही एकच आहे. म्हणजे मी आणि मोबाईल हे एकच आहे. ही ज्याला जाणीव होते किंवा ही अवस्था ज्याला प्राप्त होते, ते म्हणजे अद्वैत आहे. तर ते त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे, की ते तो जो गुराखी असतो, तो गुराखी त्या झाडाखाली, आंब्याच्या झाडाखाली बसलाय. मग त्याच्यासोबत ती छोटीशी कन्या आहे. त्यावेळेला महाराजांनी अक्षरशः सगळं सार जे आहे ते अगदी कमी ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, की हे नेमकं कसं घडतं. त्यामुळे हा अध्याय पुन्हा एकदा शांतपणे ऐका, वाचा. स्वतः ते श्रीपाद चरित्र घेऊन या, हे पुन्हा वाचा. कारण हे सगळं ज्ञान हे सहज सांगण्यासारखं नाही आणि हे फक्त अनुभवण्याचं आहे. तर मी मगाशी म्हटलं तसं त्या ज्या सेवेकऱ्यांनी आता ते जे उपस्थित आहेत, त्यांनी जे अनुभवलंय, त्यांची अनुभूती ते शब्दात नाही मांडू शकत. त्यामुळे ते फार महत्भाग्य त्यांचं होतं, की त्यांनी हे सगळं अनुभवलंय. त्यानंतर महाराज असं म्हणतात, की आपल्या भक्तावरील प्रेम सहस्त्र मातांच्या प्रेमापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. तर महाराजांचं त्यांच्या भक्तावर असलेलं प्रेम हे आईच्या प्रेमापेक्षा, हजारो आईंच्या प्रेमापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. आता विचार करा, आपल्याला महाराज, जर आपण खरेच महाराजांचे भक्त असू, अनन्य भावाने फक्त महाराजांची सेवा करत असू, प्रत्येक क्षणी येणाऱ्या सुख-दुःखात जर महाराजांनाच आपण आठवण काढत असू, तर महाराज आपलं कधी वाईट होऊन देतील का? कारण आई कधीच वाईट असू शकत नाही. मुलगा जरी वाईट असला तरी. त्यामुळे ह्या श्रद्धा भावनेने जर आपण महाराजांची सेवा केली, तर आपलं हा जन्म किती निष्फळ आहे आता आपल्याला कळलंय. फार थोडासा जन्म आहे. काय त्रास घ्यायचा आहे, पण आपल्याला अंतिम काय साधायचं आहे, तर ही आपल्याला या श्रीपाद चरित्रातनं समजलेलं आहे. त्यानंतर बी अगोदर का झाड अगोदर असे निष्कारण वितंडवाद आहेत. ही सगळी सृष्टी या विधात्याच्या अधीन आहे. त्यामुळे सद्गुरूंना शरण जाणं, गुरूंना शरण जाणं हेच सर्वार्थाने आहे. आणि आपण आरतीतही म्हणतो, की मानवी देह जरी धरिसी परी नससी देह हाची संदेह. की जरी आपल्याला गुरुमाऊली त्या देहामध्ये दिसत असले, तरी तो देह नाही, ती शक्ती आहे. जर तुम्ही त्या माऊलींना इग्नोर करून जर महाराजांची सेवा करत असाल, तर आपल्याला ती फलश्रुती तेवढी लाभणार नाही. तर आपल्यासाठी ते सगुण रूपात आलेले आहेत. नाहीतर महाराज तर कधीच 1878 ला त्यांनी देह ठेवलाय. पण आपल्यासारख्यांना ते दिसावं, दिशा नेहमी दिसत राहावी म्हणून ते गुरुमाऊली या रूपामध्ये आलेले आहेत. त्यामुळे त्यांना सतत आपण शरण असलं पाहिजे. मग पुन्हा ते द्वैत, विशिष्ट अद्वैत आणि अद्वैत स्थिती मानणाऱ्या लोकांची एकाधी मनोकामना पूर्ण होते. म्हणजे जो द्वैत भाव मानतो, जो अद्वैत भाव मानतो आणि जो विशिष्ट अद्वैत भाव मानतो, ह्या प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते. या सृष्टीमध्ये असं काहीही नाही किंवा असं कोणीही नाही ज्याची इच्छा पूर्ण झालेली नाही. त्याला जे हवंय ते प्रत्येकाला मिळतं. तुम्ही असो, मी असो, सगळ्यांना सगळं काही मिळतं. आपण डीप लेव्हलवरती जाऊन विचार करायला पाहिजे, की आपल्या आयुष्यात जे मिळतं आहे, त्याचा विचार आपण कुठे केलाय? कारण सृष्टी, स्थिती आणि लय ही प्रत्येक क्षणी आपल्या आयुष्यात घडत असते. ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर हे सगळे आपल्याच शरीरामध्ये आहेत. बाहेर कुठेही शोधायची आवश्यकता नाही. त्यामुळे प्रत्येक क्षणी आपण काही ना काहीतरी विचार करतोय, काहीतरी इच्छा व्यक्त करतोय. त्या इच्छेला अनुसरूप आपल्याला परिस्थिती मिळते आणि आपल्या आयुष्यात ती गोष्ट घडते.
आपण जी इच्छा व्यक्त करतो त्याच्यावर जर आपण शंका घेतली, तर त्या ब्राह्मणासारखं त्या होणार आपलं. आपण जर जी इच्छा व्यक्त केली आहे त्याच्यावरती अजिबात शंका घेतली नाही, तर त्या रविदासासारखं होणार आणि आपल्याला हवी ती गोष्ट 100% मिळू शकते. कारण साक्षात स्वामींचा वरदहस्त आपल्या डोक्यावरती आहे. पुन्हा एकदा तेच आहे, की सर्व धर्मात, मतात, सर्व सिद्धांतात स्वयं मूळ तत्व मीच आहे, की मी कुठलाही धर्म, जात, पात, पंथ हे असले भेदभाव मानत नाही. जो कोणी उच्च आहे किंवा जो प्रामाणिक आहे, जो त्या लायकीचा आहे, त्या व्यक्तीला ते देण्याचं माझं काम असतं. आपण बऱ्याचदा बघतो, की मी महाराजांची सेवा करतो आणि एखादा घरातला आपला करत नाही, तर आपण त्याला नावं ठेवतो. पण महाराजांचं जर वाक्य आपण व्यवस्थित ऐकलं, तर आजपासून आपण कुणालाही नावं ठेवणार नाही. की नास्तिकांना देव नाही असे सांगणारा सुद्धा मीच आहे आणि आस्तिकांना देव आहे याची साक्ष देणारा सुद्धा मीच आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जर आपण महाराजांना पाहायला शिकलो, त्याला असं म्हणतात की असं आपण म्हणूया की प्रत्येक घडणाऱ्या गोष्टींमध्ये महाराज पाहायला शिका आणि ती खऱ्या अर्थाने महाराजांची भक्ती होईल. आपण फक्त महाराजांना फोटोपुरतं सीमित ठेवलेलं आहे. तर महाराज फोटोपुरते सीमित नाहीये, तर महाराज हे संपूर्ण चराचरामध्ये व्यापून आहेत. फक्त आपण त्यांना चराचरात पाहू शकत नाही. महाराजांनी असं म्हटलंय, की जीवनाचा सारा भार माझ्यावर सोपवून मला अनन्य भावाने शरण येतो, त्याचा योगक्षेम मी नेहमी चालवतो. पूर्ण सरेंडर, टोटल सरेंडर झाल्याशिवाय आपल्या आयुष्यात काही मिळणार नाही. महाराजांचा आशीर्वाद मिळणार नाही. एवढं आपण सगळ्यांनी समजून घ्यावं. पिठिकापुरम हे क्षेत्र असं आहे, महाराजांनी म्हटलंय, की त्या ठिकाणी जो येतो, तो महत भाग्यवान आहे. या ठिकाणी जो कोणी पितरांसाठी कर्म करतो, त्याच्या पितरांना नक्कीच सद्गती लाभते आणि त्या ठिकाणी ते 33व्या वंशामध्ये महासंस्थान होईल. तर मी पुन्हा मला फार म्हणजे भाग्याचा क्षण वाटतो, की ते त्या 33व्या पिढीमधले ते गोविंद दीक्षितल्लू जे आहेत, की ज्यांनी ही तेलुगू भाषेमध्ये असलेली प्रत जी आहे ती पहिली प्रकाशित केली. त्यांचं दर्शन घेण्याचा लाभ 2008 साली दिंडोरीमध्येच लाभला गुरुमाऊलींच्या समवेत. तर फार सुंदर आणि त्यांचं हितगुज सुद्धा ऐकायचं मिळालं. तर ह्या भाग्याने घडणाऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. त्यामुळे आपल्या आयुष्यात घडणारं प्रत्येक गोष्ट हे महाराजांच्याच रूपाने घडतं. त्यामुळे जे काही आपल्या आयुष्यात आहे म्हणजे आपण ज्याला तर फार डिटेल जात नाही, उशीर फार झालाय. पण जे आपल्या आयुष्यात घडतं हे महाराजांच्याच कृपेने होतं एवढंच आपण लक्षात ठेवावं. महाराजांना शरण जावं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. पूनम पवार आपण आपल्याला लिंक जिथनं मिळते त्यांना एकतर हे करा किंवा जे आता ॲडमिन आहेत त्यांना पोस्ट करून तुम्ही त्यांच्याकडनं नंबर घ्या. तुम्हाला ग्रुपवर ॲड करतील आणि तुम्हाला रोजच्या रोज लिंक मिळत जाईल. ओके. धन्यवाद नीता. तर काल आपण सगळ्यांनी जी सदिच्छा दिली त्या कदाचित त्यामुळे म्हणा, महाराजांच्या आशीर्वादामुळे आज कुठलाही तब्येतीचा त्रास झाला नाही. पण फार छान आजचं हे निरूपण झालं. उत्तरोत्तर आणखीन सुंदर होणार आहे. कारण आता महाराज ॲक्चुअलमध्ये आता रोलमध्ये आलेले आहेत. त्यामुळे महाराजांची सगळ्यांवरच कृपा राहू दे आणि प्रत्येकाला पुढील आयुष्यातला दिशा मिळावी, अशीच प्रामाणिक प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. श्री